जय जिजाऊ. सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, आत्ता इमर्जन्सीमध्ये मी फेसबुक लाईव्ह येतोय. घटनाच अशी घडली आहे की काल परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी गोलमेज परिषद झाली, त्या गोलमेज परिषदच्या अनुषंगाने काही खुलासे करणं महत्त्वाचे वाटत आहेत, म्हणून फेसबुक लाईव्ह आलोय. आवाज येतोय का सगळ्यांना? जय शिवराय. आजचा विषय मी घेऊन आलो आहे आणि 20 मिनिटात विषय संपवणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे सगळ्यांनी ऐका. विषय असा आहे की चला समजून घेऊयात कुणबी मराठा, कुणबी मराठा आणि काल परवा जे हैदराबाद गॅझेटेडच्या अनुषंगाने नोंदी विचारात घेऊ असा एक शासन निर्णय आलेला आहे. या अनुषंगाने 2 सप्टेंबरचा निघालेला शासन निर्णय मराठवाड्यातील मराठा समाजाचं आरक्षण नेमकं काय, त्याचा निर्णय काय, अभ्यासक आणि स्वयंघोषित अभ्यासक समज गैरसमज कशामुळे निर्माण होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकता कायम टिकली पाहिजे, या मोजून 5-6 विषयावर आपण एकदम फास्ट ट्रॅक चर्चा करणार आहोत. कारण की मला बरेच जण म्हटले की तुम्ही विस्तृत मांडणी करतात, त्याच्यापेक्षा सारांशमध्ये मांडणी करा. पण मी विस्तृत मांडणी याच्यामुळे करतो की आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की नेमकं चुकतंय कुठं. सुरुवात करूया. सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय, जय जिजाऊ. ज्या ज्या तरुणांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून तर काकासाहेब शिंदेपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुमच्या आमच्या भविष्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या तमाम सर्व माझ्या मराठा बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच ज्यांनी हे मराठा आरक्षण जनसामान्यांच्या मनामध्ये रुजवलं, त्या सर्व मराठा समाजाच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत, आंदोलकांपासून अभ्यासकांपर्यंत या सर्वांनाच मानाचा मुजरा करतो. आपले उपकार समाज आणि येणारी पिढी कधीच विसरणार नाही, हे नक्की या अनुषंगाने मला वाटतंय. आपण आता जास्त लांब न जाता सुरुवात करूया मराठा समाजाच्या आरक्षणाच्या इतिहासाची पार्श्वभूमी बघताना. आवाज येतोय का? मराठा समाजाच्या आरक्षणाची जी चळवळ चालू झाली ती 1980च्या दशकात, ज्यावेळेस मराठा समाजाला आर्थिक निकषाचं आरक्षण मिळत होतं. परंतु 1982ला आर्थिक निकषावर सर्व जातीला आरक्षण देण्यात यावं, या अनुषंगाने कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून मुंबईमध्ये माथाडी कामगार आणि मराठ्यांचा महामोर्चा मंत्रालयावर गेला. अण्णासाहेब पाटलांनी जो शब्द दिला होता, एकतर मी माझं जीवन संपवेल, नाही तर मराठा समाजासह आर्थिक निकष आरक्षण घेऊन दाखवेल, त्या अण्णासाहेब पाटलांनी त्यांचा शब्द खरा केला आणि त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर दिली. हा इतिहास आहे. परंतु आपल्याला ज्या पद्धतीने बिंबवलं जातं की 1994च्या दरम्यान मंडल आयोग लागू झाला आणि मंडल आयोगाने मराठ्यांचं आरक्षण घातलं, तर माझा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 1994च्या दरम्यान कोणता 1994ला आजची जी तरुण पिढी 40 वर्षाच्या घराच्या दरम्यान आहे किंवा 35 वर्षाच्या पुढे आहे, ती पिढी त्यावेळेस जन्मलेली असेल किंवा कदाचित 5-10 वर्षाची असेल. अशा पिढीच्या आई वडिलांनी आरक्षण मागितलं होतं का? पहिला प्रश्न आहे. 1991ला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मूळ मागणी पहिल्यांदा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली. आणि त्याचबरोबर मराठा महासंघ आर्थिक निकषावर आरक्षण 1990च्या दरम्यान सुद्धा मागत होतं. 1990च्या दरम्यान मध्ये इंदिरा साहनीचा 92ला जो खटला झाला, तो खटला नेमका कशावर झाला हे जर का समजून घेतलं तर आजचे जे स्वयंघोषित अभ्यासक आहेत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. आपली लोक, अभ्यासक लोक वरवरची अभ्यास करतात की काय, असा प्रश्न गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर विचारला जातोय. मी काय अभ्यासक नाही, मी आंदोलन करतायत, माझ्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन करताना गुन्हे पडतात ही स्वाभाविक गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते काही टिंकी मिरवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आपल्या समाजाचा किडा आहे, त्याच्यामुळे आपल्यावर गुन्हे दाखल होतील. तो काही सांगण्याचा भाग नाही किंवा तो मोठेपणाचाही भाग नाही, तो स्वाभिमानाचा भाग आहे. मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न 1990च्या अगोदर सुद्धा होता, पण आरक्षण आपण कोणत्या विषयावर मागत होतो हेही समजून घेतलं पाहिजे. या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मराठा आरक्षण हे काय आज जन्मलेलं आलेलं नाही. 1994 पूर्वी सुद्धा आरक्षण मागत होते. छावा संघटनेचे देवीदास वडजे सर असतील, तत्कालीन सर्व छावा, अण्णासाहेब जावळे पाटील असतील, भराड सर असतील, किशोर चव्हाण असतील, मराठा सेवा संघाची सर्वच खेडेकर साहेब असतील किंवा तत्कालीन सर्व तरुण संघटनेचे जेवढे पदाधिकारी होते हे मराठा आरक्षणासाठी थोडा टेक्निकल इश्यू येत होता. आता नाही येणार. 1994 मंडल आलं, मंडलने आपलं आरक्षण खाल्लं असं आपण बोलतो. 95 रेखाताई खेडेकर पहिल्यांदा आमदार झाल्या, विधिमंडळात गेल्या. रेखाताईंनी मराठा आरक्षणासह शिवजयंतीचे मुद्दे असतील ते त्या ठिकाणी मांडलेत. उपमुख्यमंत्री गृहमंत्री असलेले गोपीनाथ मुंडेंकडे मराठा समाजाने आमचाही ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आणि त्यापासून तो लढा तीव्र स्वरूपात सुरू झाला. पण तो निवेदन स्वरूपात होता, रस्त्यावरची आंदोलनं कमी होते. 98च्या दरम्यान ज्यावेळेस मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन छावा संघटना, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही शासन स्तरावर आंदोलन करीत होती, निवेदनं देत होती, बैठका होत होत्या. या अनुषंगाने खत्री कमिशन नावाचं एक कमिशन त्या ठिकाणी नेमण्यात आलं. मराठा समाजाच्या मागणीच्या रेट्यावर पहिल्यांदा एखादा कमिशन, एखादा आयोग नेमला गेला, तो म्हणजे खत्री कमिशन आयोग. या अनुषंगाने जी लोक मराठा चळवळीत काम करत होती ती आरक्षण मागत होती, पण त्यांची मागण्याची पद्धत, त्यांचा ट्रॅक वेगळा होता. कोणी मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा म्हणून म्हणत होतं, कोणी आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणत होतं. अशा वेगवेगळ्या मागण्या होत्या. पण खत्री कमिशननी जे काम केलं 2001 ते 2003च्या मध्ये, त्यांनी 155 जातीचा अभ्यास केला आणि 155 जातीच्या अभ्यासाच्या अंती त्यांनी राज्य मागास आयोगाने एक शिफारस शासनाला अहवाल पाठवला आणि मराठा आणि कुणबी आणि मराठा ह्या कुणबीच्या उपजात म्हणून, शब्द लक्षात ठेवा, उपजात म्हणून त्यांचा समावेश कुणबी या वर्गरी वारीच्या याच्यामध्ये करून घेतला. जी यादी काका कालेकर आयोगाने तयार केली होती त्याच्यामध्ये मराठा समाजाचा आणि कुणबी समाजाचा सेपरेट उल्लेख आहे, परंतु काका कालेकर आयोग संसदेच्या पट्ट्यावर आल्यानंतर त्याला खारिज करण्यात आलं. तो आयोग त्या ठिकाणी काका कालेकरांचा अहवाल लागू करण्यात आला. दुसरी महत्वाची गोष्ट, काका कालेकरांनी राष्ट्रपतीला 13 पानाचं पत्र लिहून सांगितलं की हे ज्या काही जातींचं आम्ही संशोधन केलं आहे यांना तुम्ही आरक्षण देऊ नका असे काही अभ्यासक सांगतात. परंतु काका कालेकरांचा जो अहवाल होता तो संसदेमध्ये अगोदर पटलावर आला आणि त्यानंतर ते पत्रव्यवहार त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींसोबत केलेला आहे. त्यानंतर आत्ताच्या कंडिशनला 2004ला 1 जून 2004चा जो GR आहे मित्रांनो, हा GR गुगलवर उपलब्ध आहे. आपण सगळ्यांनी तो GR वाचावा. या GRच्या अनुषंगाने मराठा समाजाचा सरसकट अशी मागणी असताना या आयोगाने शिफारस केली की कुणबी जातीच्या उपजाती म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश त्या ठिकाणी मागासवर्ग आयोगाच्या यादीच्या पटलावर करण्यात येत आहे. 1 जून 2004चा हा GR निघाला. ह्या GRनी काय सांगितलंय की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जाती कुणबीच्या उपजाती आहेत असा अहवाल दिला आणि 83 नंबरवर पुन्हा लक्षात ठेवा, जी मागासवर्गीय आयोगाची यादी आहे त्याच्यावर 83 नंबर कुणबी आहे आणि कुणबीच्या पोट जाती म्हणून मी आपल्याला इथं दाखवू पण शकतो. 83 नंबरवर कुणबीच्या समोर लेवा कुणबी, लेवा पाटील आणि लेवा पट्टीदार ह्या जाती होत्या. त्याच्यामध्ये सुधारणा करून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश करण्यात आला. हा झाला 1 जून 2004च्या GRचा उल्लेख. आता आपण डायरेक्ट येऊया मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या नंतर काय काय गोष्टी घडल्यात. 1991ला सुरू झाला लढा. 2004ला आपण बऱ्यापैकी जिंकलेलो होतो.
त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर दुसरे बाकीचे लोक असतील, या सगळ्यांच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळापर्यंत, अशोक चव्हाणांचा कार्यकाळ, विलासरावांचा कार्यकाळ, याच्यामध्ये मराठा समाजाने हिवाळी अधिवेशनावर छावा संघटनेचे किशोर चव्हाण असतील, संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन अध्यक्ष आनंदराव सोंदे असतील, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 2007-08च्या दरम्यान विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक महामोर्चा नेला आणि तिथं तो महामोर्चा उपोषणामध्ये स्थलांतरित झाला. 7 दिवस संयुक्तिक उपोषण हजारो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आज जी लोक म्हणतायत की या लोकांनी 30 वर्षात काय केलं, तर 30 वर्षाचा लढा हा प्रचंड मोठा आहे. मराठा समाजाने आरक्षण घ्यावं याची जनजागृती करण्याकरता ज्या लोकांनी आपली हयात घातली, जे लोक आज 60-70 वर्षाची झाली आहेत, त्याच्यामध्ये मराठा सेवा संघ, छावा, मराठा महासंघ, याचबरोबर इतर सामाजिक ज्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील, यांनी आपलं आयुष्य घातलं की मराठा समाजाला आरक्षण ही संकल्पना समजून सांगायला. जी लोक आज विचारतायत की 30 वर्षात तुम्ही काय उपटून घेतलं, त्या लोकांना माझा प्रश्न आहे की 30 वर्षात ज्यांनी ते पेरलं ना, ते आज कोटीच्या संख्येत उगलेलं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मराठा समाज आजच्या 20 वर्षापूर्वी मागास व्हायला तयार नव्हता. लोक म्हणायची की आम्ही का आता मागासवर्गीय व्हायचं का, आम्ही पाटील आहोत, आम्ही देशमुख आहोत, आम्ही 96 आहोत. आजही त्याच्यातले काही किडे म्हणतात की आम्ही 96 आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. ज्या वेळेस 2004ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठाचा JR आला आणि लोकांना कळालं की मराठा समाज आरक्षणात जाऊ शकतो, हे काही काल्पनिक नाहीये, हे सत्यात उतरू शकतं, त्यावेळेस जनजागृतीला सुरुवात झाली आणि योगायोग भांडारकर नावाचं प्रकरण, जेम्स लेन प्रकरण घडलं आणि संभाजी ब्रिगेड जागतिक पटलावर उमटून आली. आणि त्यानंतर मराठा जोडो अभियान, मराठा रथ यात्रा, स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील आणि शालिनीताई पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण रथ यात्रा असेल, अशा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्यानाच्या स्वरूपातून पत्रकं, भिंती पत्रकं, पोस्टर, बॅनर, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, स्वतः सभा घेऊन गावोगावी जाऊन ह्या लोकांनी जनजागृती केली आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशी आहे हे पटवून दिलं. 2005च्या नंतर जी पोरं आज 25-30 वर्षाची असतील किंवा 40 वर्षाची असतील, त्यावेळेस ती पोरं ग्रॅज्युएशनहून बाहेर पडलेली होती. माझं वय 39 वर्ष चालू आहे, त्यावेळेस मी ग्रॅज्युएशनहून बाहेर पडत होतो 2005च्या नंतर. त्यावेळेस मला कळालं की EBC सवलतनी भागणार नाही, कारण की आपल्याला जर का स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन जास्त असते, तिथं कट ऑफ लागतो, टक्केची मार्काची त्या ठिकाणी बेरीज वजाबाकी ही जातीवर आधारित असते, आरक्षणावर आधारित असते. हे ज्यावेळेस समजलं ना, त्यावेळेस आरक्षणाचं महत्व मराठ्यांना कळालं. नाहीतर आजची जी तरुण मंडळी आहेत ही बसल्या बसल्या सोशल मीडियावर ट्रोलिंग करायचं काम करते. आज 20 वर्षापूर्वी आमच्यासारख्या तत्कालीन युवकांनी आम्ही आरक्षणाची चळवळ समजून घेतली आणि गावोगावी आरक्षणाची रथयात्रा काढली. जिजाऊ रथयात्रा असेल, शिवजयंती असेल, यांच्या माध्यमातून लोकांना आरक्षण पटवून दिलं. त्यावेळेस संकल्पना काय असायची? तत्कालीन वक्ते कोण? श्रीमंत कोकाटे, प्रवीणदादा गायकवाड, गंगाधर बनबरे, प्रदीपदादा सोळुंके, जयश्रीताई शेळके, वैशालताई डोळस, जेमिनी कडू, पुरुषोत्तम साहेब खेडेकर, चंद्रकांत बराड, किशोर चव्हाण, अण्णासाहेब जावळे पाटील, माणिक शिंदे, किशोर चव्हाण, म्हणजे अशी हजारो नावं तुम्हाला सांगता येईल की ही लोक आपल्या आपल्या स्तरावर मराठा आरक्षण समजून सांगण्याचं काम करत होती. बापट आयोग ज्यावेळेस आला, बापट आयोग हा मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे. रावसाहेब कसबे नावाच्या व्यक्तीला तत्कालीन सरकारने त्या आयोगाच्या समितीवर शेवटच्या 2 महिन्यात घेतलं आणि रावसाहेब कसबे आज डंकी की चोटर सांगतो की मराठा आरक्षणाची असा खुट्टा मी घालून ठेवलाय की मराठ्यांचा सरसकट OBC समावेश होणार नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बापट आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचा 100% मराठा म्हणून ज्याचा उल्लेख येतो जातीवर, प्रमाणपत्रावर किंवा TCवर किंवा त्याच्या एकंदरीत कागदपत्रावर, त्याचा सरसकट कुणबी याच्यामध्ये समावेश होणार होता. पण बापट आयोगाने मराठा आरक्षणाचा खून केला. 3-2 असं मतदान झालं आणि बापट आयोग त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात गेला. त्याच्या अगोदर खत्री कमिशन असेल, बापट असेल, सराफ आयोग असेल, कालपर्यंतचा शुक्र आयोग असेल, परंतु नारायण राणे समितीच्या वेळेस 2009ला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या 19 फेब्रुवारीच्या दिवशी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर आले. संभाजी ब्रिगेडने इशारा दिला होता त्यावेळेस की मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर फोडू. त्यावेळेस
संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर फोडलं. जे देवेंद्र फडणवीसचे बगलबच्चे म्हणतात ना, की देवेंद्र फडणवीसला जातीवादी म्हणून मराठा आंदोलक टार्गेट करतात, त्यांना माझं भक्तांना सांगणं आहे की मुख्यमंत्री कोणत्याही जातीचा असला तर तो या महाराष्ट्राचा प्रमुख आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मराठ्याच्या पोरांनी मराठा असलेल्या अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर फोडण्याचा इतिहास सुद्धा रचलेला आहे आरक्षणाच्या आंदोलनासाठी, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींची सभा असेल, अनेक मराठा आरक्षणासाठी वेगवेगळी आंदोलन मराठ्याच्या पोरांनी केली. आर पाटलांच्या सभा उधळल्या असतील, शरद पवारांच्या सभेत घोषणा दिल्या असतील. अण्णासाहेब जावळे पाटलांनी शरद पवारांची पूर्ण पान उतारा जर का आरक्षणासाठी केला असेल तर हे समजून घेतलं पाहिजे. हा लढा कोणत्या जातीच्या विरोधात नाही, हा लढा सरकारच्या विरोधात आहे. 2004ला मिळालेलं आरक्षण, त्याच आरक्षणावर आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या कुणबीच्या नोंदी निघतायत ना, त्या जीआरच्या अनुषंगाने आपल्याला ते आरक्षण मिळते. म्हणून म्हटलं कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि निस्ता कुणबी हे समजून घेतलं पाहिजे. 1 जून 2004चा जीआर एकदा वाचा. जे ट्रोलिंग करतात ना भक्त, त्यांनी पहिले कागद वाचले पाहिजे. हे म्हणतात की तुम्हीच अभ्यासक झाले का? अरे आम्ही अभ्यासक नाही, आम्ही आंदोलनावर रस्त्यावरचं आंदोलन करणारे आहोत. गाड्या फोडणे, रस्ता रोको करणे, निदर्शनं करणे, निवेदनं देणे, जीव देणे, हे आपल्या पोरांनी, मराठा समाजाच्या पोरांनी केले आंदोलनाच्या माध्यमातून. घरात बसून आंदोलन होत नाही, घरात बसून आरक्षण मिळत नाही, फेसबुक लाईव्ह येऊन सुद्धा आरक्षण मिळत नाही, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. पण जीव तळमळतोय की मराठा समाज कधी नव्हे तो एवढ्या ताकदीने एकत्र झाला. आणि त्याच्या साली 2-4 ती सोशल मीडियावरची बांडोळ म्हणतात की समाजात दुही निर्माण झाली. समाजात मतभेद राहतील, मनभेद नाही झाले पाहिजे. मतभेद, 2 सख्या भावांमध्ये मतभेद असतात, मनभेद सुद्धा असतात, पण मग ती एका बापाची लेकरं नाहीत का? मनोज जरांगे पाटील हे समाजाचं नेतृत्व समाजाने स्वीकारलेलं आहे, त्यांच्यावर कोणी लादलेलं नेतृत्व नाही, हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील 28 ऑगस्ट 2023च्या अगोदर महाराष्ट्रामध्ये शिवबा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करायचे. त्यांच्या गोदावरी पट्ट्यामध्ये ते प्रचंड आंदोलन करायचे. गावोगावी 130 गावांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये शिवानंद भानुसे असतील, बाळासाहेब सराटे असतील, किशोर चव्हाण असतील, भराड सर असतील, वाकडे सर असतील, सुदर्शन तारक असेल, प्रदीपदादा सोळंके असतील, मराठा सेवा संघाचे अनेक वक्ते, संभाजी ब्रिगेडचे अनेक वक्ते, छावाचे अनेक वक्ते असतील, यांनी जाऊन मनोज जरांगेंच्या त्या गोदावरी पट्ट्यामध्ये अनेक गावात सभा घेतलेल्या आहेत आणि आरक्षण समजून सांगितलेलं आहे. अचानक आरक्षणासाठी आंदोलन करायला लोक उठली नाहीत. पहिले त्यांच्या डोक्यात आरक्षण काय आहे हे समजून सांगावं लागलं, कारण आपली मराठे वतनदारी जहागिरीमध्ये मेलेली होती. हे आपल्या पूर्वजांना वतनदारी जहागिरीमध्ये इतका इंटरेस्ट होता, हे गरीब मराठ्यांकडे यांनी लक्षच दिलं नाही. पंजाबराव देशमुख 1960ला आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्यातल्या मराठ्यांना की तुम्ही कुणबी लावून घ्या. त्यावेळेस हे जहागीरदार वतनदार जे होते यांनी लावले नाहीत. ठीक आहे, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, सोशल जो काही सराउंडिंग होता तो फार वेगळा होता, आजचा फार वेगळा आहे. आजचा गावातला पाटील आणि गावातला माझा दलित समाजातला बांधव यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती एक झालेली आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, मुळात प्रॉब्लेम कुठे आहे की आपण समजून घेत नाहीत. कोणीतरी आरक्षणाच्या साठी कुठेतरी मिटिंगला गेलं की त्याला शिव्या जोडायच्यात, त्याची आई बहीण एक करायची, हे संस्कार मराठ्यांचे नाहीत. मित्रांनो, जी लोक गेल्या 20-25 वर्षातून काम करतात किंवा जे 30-40 वर्ष काम करतात त्यांनी काहीच केलं नाही, हे जर का म्हणणं चुकीचं आहे ना, ते हे समजून घेतलं पाहिजे. या लोकांनी आयुष्यातली, तारुण्यातली अख्खी वयाचे वय समाजासाठी वाहून घेतलेली आहेत. त्यांना सहज शेंबडे पोरं आजची आलेले म्हणतात की तुम्ही दुकानदारा चालवतात. ठीक आहे, अपवादमत परिस्थितीमध्ये काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्वतःची घरं भरलीत, पण त्यांनी तुम्हाला लुटलं का? तुम्ही म्हणताल की शेळके पडेल, तुम्ही कसं काय बाजू घेता त्यांची? अरे ह्या जे कोणी आता इनोवा, क्रस्टर, फॉर्च्युनर मध्ये फिरणारे मराठे आहेत ना, एकेकाळी यांच्या 2 व्हीलरमध्ये पेट्रोल भरायचे वांदे होते, हे आम्ही डोळ्यांनी बघितलेत. हे रेशन दुकानावर जाऊन भांडायचे, कारण की यांच्याकडे ना रेशन कार्डचा पत्ता होता. हे कंटिन्यू छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा चळवळीत सक्रिय राहायचे, आंदोलन करायचे. त्यांना मदत कोण करत होतं? त्यावेळेचे मराठा समाजाचे अधिकारी मदत करायचे. अरे प्रत्येक वेळेस तुम्ही मराठा समाजाच्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला तो दुकानदार आहे, अरे ही पोरं कामं कशी करतात हे बघा ना. मी स्वतः समाजाचा आंदोलक आहे, अनेक तरुणांना माहिती आहे काय कमवलं आम्ही आयुष्यात, काय कमवलं आम्ही. 2012ला घेतलेली गाडी अजूनही ती गाडी वापरतो आम्ही. आम्ही घरचे काही भिकारी नाहीत. पण तुम्ही लोक जी बोलतात ना की हे दुकानदार आहेत, यांच्या दुकाना बंद झाल्यात, कोणाच्या दुकाना बंद झाल्या नाही. उलट मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जी लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनात येत नाहीत त्यांच्या दुकाना फास्ट झाल्यात. ते पहिले रिटेलर होते, आता होलसेलर झालेत.
हे समजून घेतलं पाहिजे. अरे एक प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला भेटलेला आहे मनोज जरांगेच्या निमित्ताने, ज्याला समाजाने स्वीकारलेत. प्रामाणिक अनेक आहेत, पण ज्याला समाजाने स्वीकारलं तो मनोज दादा जरांगे असेल तर त्याच्या नेतृत्वात काम करायला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, तो म्हणतो का मनोज दादा जरांगे कुठं की तुम्ही मला नेतृत्व म्हणून स्वीकारा, मला उदो उदो करा? तो म्हणत नाही. मुद्दा दुसरा क्रमांक, 1 जून 2004 निघाला GR, त्याला चॅलेंज झालं 2008ला. 2018 पर्यंत तो कंटेम ऑफ, 2012ला तो पूर्ण क्लिअर झाला. राजेंद्र कोंडारे सरांनी खंडपीठ औरंगाबादमध्ये त्याच्या विरोधाची जी केस होती ती केस जिंकली आणि 7.5 लाख मराठा कुणबी मराठा आणि कुणब्याच्या नोंदी मिळवून देणारा मराठा महासंघाचे राजेंद्र कोंडारे असतील. मग हे एकट्याचं श्रेय आहे का? त्यांनी टिमकी वाजवली का? कधीच टिमकी वाजवली नाही. ते सांगतात हा समाजाचा लढा आहे, याच्यात सर्वांगीण कार्यकर्त्यांचा समावेश होता, म्हणून आम्ही ते सक्सेस करू शकलो. आज एक कोंडारे सर पुण्यात बसून कायदेशीररित्या जर का काम करत असतील तर मनोज दादा जरांगे आरक्षणासाठी अंतरवलीत बसून उपोषण करतायत. आम्ही मराठे त्यांना साथ देतोय. प्रवीण दादा गायकवाड असतील, किशोर चव्हाण असतील, भराड सर असतील, शिवानंद भानू सर असतील किंवा गंगाधर बनबरे असतील, योगेश केदार असतील, ही सगळी मंडळी समाजाचं ध्येय घेऊन काम करतायत. आरोप प्रत्यारोप खूप करता येतात, उद्दिष्ट सगळ्यांचं एकसारखं आहे. आपण मराठा तितुका मिळावा, गुणदोषासह स्वीकारावा हे ब्रीदवाक्य फक्त म्हणण्यापुरतंच आहे का? त्याला आचरणात आणायचं नाही का? हे कधीतरी समजून घ्या ना मित्रांनो, की फक्त व्हॉट्सअप फुकट आहे, सोशल मीडिया फुकट आहे म्हणून सगळ्याची आई बहीण एक करायची का? अरे किती दिवस समाजाला आपण तोडणार आहोत? आपण साले काही करत नाहीत, जे करते त्यांना करू देत नाहीत आणि घरात बसल्या बसल्या टिमक्या वाजवायच्या. यांनी दुकान चालवली, त्यांनी तुम्हाला लुटलं का त्यांनी? ते कोणाला लुटलात? चंद्रकांत पाटील उदाहरणार्थ. आता राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष समितीचे, पहिले विनोद तावडे होते, नंतर चंद्रकांत पाटील होते, एकनाथ शिंदेंनी पण अध्यक्षपद. अरे जी लोक चळवळीत काम करत होती आज ती वेगळ्या पक्षात गेली, त्यांचे हितसंबंध तयार झाले. आज त्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या काय काय पोरांना दिलंय हे तुम्हाला माहिती आहे का? एकदा मुंबईला जर का जायचं असेल तर 10-15 हजार रुपये खर्च येतो. ती लोक तिथे जातात, तुम्ही म्हणताल का त्यांना कोणी सांगितलं जायला? अरे ते तुमच्याकडे येतात का पैसे मागायला? येत नाही ना, तर विषय सोडून द्या. आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही, कोणाला चांगलं म्हणायचं नाही. मुद्दा क्रमांक 2, 1 जून 2004चा GR आला. मनोज जरांगेंचं आंदोलन 1 सप्टेंबर 2023ला लाठीचार्ज झाला आणि मराठ्यांच्या आया बहिणीचं रक्त रस्त्यावर सांडवलं तत्कालीन गृहमंत्र्यांनी. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मराठ्यांच्या मस्तकात आग गेली, लाखोनी मराठे अंतरवलीला गेले, मनोज दादाचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्या ठिकाणी क्रांतीची ज्योत पेटली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनेक गोष्टी निघाल्या. मराठा आरक्षणासाठी 2दा कायदा पारित झाला. हे मराठा क्रांती मोर्चाचं फलित आहे. सारथी आलं, अण्णासाहेब पाटील आलं, हे अगोदरच मिळालेलं ना, हे सुद्धा फलित आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हजारो कोटी रुपये पोरांना त्या माध्यमातून मिळाले, हजारो पोरांना 1.5 लाख तरुणांना रोजगार मिळाला. हे श्रेय मराठा क्रांती मोर्चाचं नाही का? पण साली आपली ही हरामखोर भक्तगण ही म्हणते हे देवा भाऊन दिलं. अरे आमची हजारो पोरं मिली, त्यावेळेस तुमचा देवा भाऊ त्याला आम्हाला सारथी देतो, अण्णासाहेब पाटील देतो. हे समजून घेतलं पाहिजे की नाही? आणि किती दिले त्यांनी? अरे आमची दरवर्षी 3 लाख पोरं ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतात आणि आम्हाला 5,000 पोरांना फेलोशिप मिळते, 3,122 पोरांना फेलोशिप मिळते. अरे परवा आपण तिकडून आंदोलन करून आलो नाही आणि 4 तारखेला एक शासन निर्णय आला की 70,000 मराठ्यांच्या पोरांची 900 रुपये प्रति महिना दिल्या जाणारी स्कॉलरशिप बंद करून टाकली. याच्यावर तुम्ही बोलणार नाही का भक्तगण? हे समजून घेतलं पाहिजे की आपण कुठं चाललोय. आपल्याला संभ्रम निर्माण करून दिला 2 सप्टेंबरच्या GRच्या नुसार आणि नंतर साल्यांनी 70,000 पोरांची स्कॉलरशिप बंद केली. हे समजून घेतलं पाहिजे. ते भक्त जे असतील ना, या भक्तांनी ना विचारावं देवेंद्र फडणवीसला की काय चाललंय म्हणून. अरे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण मोर्चा काढले, सगळ्या समाज 18 पगड जातीच्या बांधवांनी तुम्हाला आम्हाला त्या मोर्चामध्ये ताकद दिली, आपली सेवा केली, गाल बोट लागलं नाही कुठं त्या मोर्चाला. हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग कुठं जाऊन मराठ्यांना आर्थिक विकास महामंडळ मिळालं. पण ते मराठ्यांना मिळालं का? ते ब्राह्मणांना मिळालं, ते ओपन मध्ये येणाऱ्या सगळ्या वर्गवारीतल्या लोकांना मिळालं, कारण ते आर्थिक निकषावर असलेलं महामंडळ आहे, आर्थिक विकास महामंडळ आहे. मग नंतर आता त्याच्यावर थोडंसं फार 2-4 वर्ष सगळ्यांनी लाभ घेतल्यानंतर आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं. हे समजून घेतलं पाहिजे ना. अरे मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाज्योतीची निर्मिती झाली, अमृतची निर्मिती झाली, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली. मग याच्यात जातीवाद आहे का कुठं?
ठीक आहे ना, तात्विक विरोध, वैचारिक विरोध असला पाहिजे. ब्राह्मणोत्तर चळवळीचा इतिहास भारताला आहे, हा काय आज नवीन नाही. आपण उठलं सुटलं का देवेंद्र फडणवीस ब्राह्मणी म्हणून हे शिव्या देतात. अरे कोणी रिकामं नाही तुम्हाला शिव्या द्यायला, तुम्ही जर का नीट कामं केले तुम्हाला कोणी रिकामे नाही शिव्या द्यायला. हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठंतरी, हे आपण समजूनच घेत नाही. याच्या अनुषंगाने माझं काय म्हणणं आहे की जर का 1 जून 2004च्या JR नुसार आज जर का आपल्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना, नवीन तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ऑलरेडी मिळतंय, पण 1 सप्टेंबर 2023ला मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन होता. मी तुम्हाला गोम सांगतो की ती लाठीचार्ज आणि गोळीबार का झाला. हे म्हणतात ना की राजेश टोपे होते, अमुक होते, तमुक होते. मला बोलायचं नव्हतं, मला अनेक वेळा पोलिसांनी याच्या बाबतीत नोटिसा दिल्यात, मी बोलत नव्हतो, पण आज बोलावं लागतंय. 1 सप्टेंबर 2023ला मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन होता. जाणीवपूर्वक आंदोलन शांततेत चालू असताना लाठीचार्ज करण्यात आला. नंतरचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता त्याच्यातून काय झालं की समाजाचा उद्रेक तयार झाला, समाजाने त्याचे रिएक्शन दिले आणि समाजाला शांत करण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ मराठा तत्कालीन जे अभ्यासक होते, त्याच्यात किशोर चव्हाण, शिवानंद भानुसे, राजेंद्र कोंडारे, पुरुषोत्तम खेडेकर, भराड सर असतील, भरपूर जण जे कोणी अभ्यास मला तर नावं घेता येणार नाहीत, बऱ्याच जणांची नावं लक्षात येणे, या सगळ्यांना मुंबईला बोलवलं आणि काय करता येईल आत्ताच्या आत्ता या परिस्थितीमध्ये. तर त्या ठिकाणी मराठा समाजाचा सरसकटपणे कुणबीमध्ये समावेश करायला काही तांत्रिक अडचणी येत होत्या. मग हैदराबाद गॅझेट लागू करता येईल का, त्याला कसं काय, त्याचं पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया समजून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी 7 सप्टेंबर 2023ला शिंदे समिती ऑथेंटिक पद्धतीने त्या ठिकाणी डिक्लेअर केली. मग शिंदे समितीचं वर्कआउट काय दिलं की वो जे मराठवाड्यातले मराठे आहेत हे आज कुणबी नोंदी त्यांच्या सापडत नाही, त्या कुणबी नोंदी शोधण्याकरता जी मागणी गेली अनेक वर्ष चालू होती, त्या मागणीच्या अनुषंगाने शिंदे समिती वर्कआउट करायला लागली. आणि वर्कआउट करता करता शिंदे समितीने अहवाल दिलाय मित्रांनो. त्या अहवालात ते 1.5 महिन्यात अहवाल देतात आणि 1.5 महिन्यात काय सांगतात की आम्ही 1.5 कोटीच्या वरती कागदपत्र हैदराबाद संस्थानाची तपासली आणि त्याच्यामध्ये 13,492 1.5 महिन्यात एवढ्या नोंदी सापडल्या. मग हे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश नाही का? आपण मनोज जरांगे पाटलांचं नाव का घेतो, कारण ते आंदोलनाचं नेतृत्व आहे. याचा अर्थ फक्त त्यांचंच योगदान आहे का? नाही, त्यांच्या आजूबाजूला जे तुम्ही आम्ही लोक या चळवळीसाठी योगदान देतो त्यांचंही योगदान आहे. पण जसं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते त्याच पद्धतीने आपल्या या मराठा समाजाचं दैवत ज्यांना सगळ्या समाजाने स्वीकारले ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. मग आपण त्यांना फ्रंटला खेळायला पाठवलं, ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांना जर का पाठवलं असेल तर श्रेय सुद्धा त्यांना द्यायला काय हरकत आहे. पण गोम आहे ना मराठ्यांमध्ये की नाही आपल्याला एकामेकाचं स्वीकारायचं नाही. त्या माणसाने आरक्षणाचं आंदोलन चालू ठेवलं. ज्यावेळेस एसीबीसीचं आरक्षण आपल्याला मिळतंय 10%, तरी त्यांनी सातत्याने लढा चालू ठेवला. आणि आज 2 वर्षानंतर, आज 1 सप्टेंबर होऊन गेला, आज 2 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये 48,592 नोंदी सापडल्यात फक्त मराठवाड्यामध्ये. बाकीचा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी हे लोकांच्या नोंदी सापडत होत्या, कारण इथं ब्रिटिश शासन होतं, इथं निजाम स्टेट नव्हतं. आपल्याकडे निजाम स्टेट होतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि निजाम शासनाकडे तत्कालीन जे काही व्यवस्था होती त्या मोडी लिपीची व्यवस्थेचं ट्रान्सलेट आपल्याला करता येत नव्हतं. पण शासनाने त्यासाठी सुद्धा शिंदे समितीला वेळोवेळी शिंदे समितीचा कार्यपद्धतीचा अहवाल वाढवला, त्यांना सोर्सेस दिले, त्यांना टीमवर्क दिलं, त्यांना कार्यालय दिलं, त्यांना अधिकार प्रदान केले, त्यांना मोडी लिपीचे ट्रान्सलेटर उपलब्ध करून दिले. आणि तेव्हा कुठं जाऊन ह्या सगळ्या नोंदी सापडल्यात. मग हे फक्त शिंदे समितीचं योगदान आहे का? नाही. तुमच्या आमच्यासारखी तरुण पोरं तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयामध्ये बसून त्यांना सहकार्य करत होती. आमच्या गंगापूरला, आमच्या कन्नडला, आमच्या फुलंब्रीला आपली संघटनेची पोरं, आपल्या मराठा चळवळीतली पोरं बसलीत ना कार्यालयात जाऊन. गेवराईला डॉक्टर उद्धव घोडके नावाची व्यक्ती आहेत, ठाण मांडून बसले होते ते. गेवराई, परळी, केज, अंबेजोगाई, बीडमध्ये सगळ्यात जास्त नोंदी निघल्यात मित्रांनो. नंतर धाराशिवला निघल्यात आणि मग हिंगोलीला निघल्यात. जालना आणि संभाजीनगर कमी आहे, नांदेड कमी आणि लातूर कमी आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून काय मिळालंय ना, तर 48,592 नोंदी निघाल्या, ज्याच्यातून 2,39,300 समथिंग प्रमाणपत्र गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केली. जी काही अटकलेली असेल 1,000, 2,000, 5,000. पण महत्वाचा मुद्दा काय समजून घ्या. मी जे म्हणलं ना की त्याला समजून घेऊ, तर समजून घ्या. याच्यातले बरेच लोक ग्रामपंचायत इलेक्शन लढतो आपण. ग्रामपंचायत इलेक्शनला वेगवेगळ्या जातीचं आरक्षण असतं, SC, ST, OBC.
महिला आरक्षण असतं किंवा जनरल आरक्षण असतं, त्यावेळेस जे कोणी ग्रामपंचायत इलेक्शन लढतं, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना की आपण त्यावेळेस जर का कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर जात प्रमाणपत्र लागतं. आपण किती दिवसात जात प्रमाणपत्र काढतो? इलेक्शनच्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये 1 किंवा 2 दिवसात जात प्रमाणपत्र काढतो. कागदपत्र थोडेफार कमी जरी असले तर जात प्रमाणपत्र काही पुराव्यांच्या आधारावर निघून जातं. समजून घ्या मी काय बोलतोय. जात प्रमाणपत्र काही पुरावे कमी असलेस ते मिळून जातं, पण निवडणूक जिंकल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी करताना सगळे पुरावे तपासले जातात आणि तिथं गोम अडकली आपली मराठ्यांची. मनोजदादा जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा वाड्यातल्या कुणबी नोंदी शोधायचं जे काम प्रचंड ताकदीने तयार झालं ना, ते याच्या अगोदर कधीच झालेलं नव्हतं. एखाद्याची चुकून नोंद सापडली की तो प्रमाणपत्र काढून घ्यायचा. पण सामूहिकरित्या मोठ्या संख्येने हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मिळालेली शिंदे समिती आणि त्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या समितीला केलेलं सहकार्य आणि त्याच्यातून मिळालेल्या कुणबीच्या नोंदी, मराठा कुणबी किंवा कुणबी नोंदी किंवा नोंदी, त्याच्यानंतर कून नावाच्या नोंदी, ह्या सगळ्या कुणबीला सिम्युलर असलेल्या नोंदी आहेत. त्या उपजातीचा प्रकार आहे. 28 फेब्रुवारी 2018 एक दुरुस्ती करून घेतली 1 जून 2004च्या JR मध्ये आणि त्याच्यात सरळ सांगितलं त्यांनी की बाबा लेवा पाटीदार त्याचं जर का ले पा असेल तरी त्यांना आरक्षण देण्यात यावं, कुणबीचं समजण्यात यावं, कू असलं तरी समजण्यात यावं, कून असलं तरी समजण्यात यावं आणि कुणबी असलं तरी समजण्यात. हा JR आहे 28 फेब्रुवारी 2018. हा काढून बघा. ज्याला कोणाला शंका असेल त्यांनी मला नंतर फोन करा, मी तुम्हाला दाखवून देतो JR. सगळी PDF कॉपी रेडी आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, जरांगे पाटील आंदोलन करतात याचा अर्थ बाकीच्यांनी काहीच करायचं नाही का? पण आपले साले नालायक काय आहेत की जरांगे पाटील हैदराबादला चालले का आपले दिल्लीला घ्यायला चालते. अरे काय गरज पडली? समाजाच्या अभ्यासकांनी एकत्र येऊन एक रोड मॅप ठरवला पाहिजे की बस आपल्या समाजाचा फायदा कशात आहे. अरे ज्या समाजाने आरक्षण नाही मागितलं त्याला आता EWS आरक्षण 100% मिळतं, हे समजून घेतलं का? EWS आरक्षण या भारतामध्ये कोणी मागितलं होतं का? 1 नेशन 1 मिशन 1 आरक्षण अशा पद्धतीचं 1 नेशन 1 रिझर्वेशन ही मागणी कुठून आली? मराठा क्रांती मोर्चाला काउंटर करायला बहुजन क्रांती मोर्चे निघले म्हणून आपण शानपट्टीने सांगतो. पण भारताच्या दिल्लीपर्यंत 1 नेशन 1 रिझर्वेशनचे आरक्षण मोर्चे निघले हे तुम्हाला माहिती आहे का? अरे ही मेंदूधारी लोक तुम्हाला आम्हाला मराठा ओबीसीच्या वादात लावले. ST समाजाने, बंजारा समाजाने यापूर्वी किती आंदोलन केली होती हैदराबाद गॅजेटसाठी. परवा मराठा समाजाचा हैदराबाद गॅजेटचा काय उल्लेख आला आणि सगळीकडे आकार पेटला आणि जे ते उठलं सुटलं हैदराबाद गॅजेट. अरे ठीक आहे, सगळ्यांचा अधिकार आहे, मागितलं पाहिजे, लोकशाही आहे. पण मराठ्यांनाच हैदराबाद गॅजेट लागू झालं नाही आणि तुम्हाला कुठून मिळणार आहे? पण जाणीवपूर्वक ही जी वैचारिक पातळीवरची लोक आहेत ना, संघाची, नागपूरचे, यांना आपण म्हणतो ना शेंडी दानवे, टावर यंत्रणा, अरे हे बुद्धिवादी लोक आहेत. यांनी कामाला लावलंय आपल्याला, हे समजलं पाहिजे ना आपल्याला. मग आपण आरोप करतो हा विकलेला आहे, तो विकलेला आहे, या अभ्यासकाला काय येतं, हे स्वयंघोषित अभ्यासक आहेत. समजून घ्या भूमिका. जीव तळतळतो. काकासाहेब शिंदे डोळ्यासमोर गेला ना, गांडीला मिरची लागलेली आमच्या. असे हजारो पोरं गेले आपली. हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठेतरी. समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करणं म्हणजे ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. गंगापूर तालुक्यातली 5 पोरं गेली आपली आतापर्यंत. औरंगाबाद तालुक्यातली 12 पोरं गेली. कन्नड मधली 6 पोरं गेली. अरे हे काय घर उद्ध्वस्त होऊ लागले ना. आणि ज्या वेळेस भावनिक आंदोलन होतं त्या वेळेस पोरांचे जीव जातात. हे डोळ्यांनी बघणारे लोक आहेत आम्ही. आणि ही जी पिल्लावळ तयार झाली ना, ही 18 ते 20-25 वर्षातली, यांना माझं सांगणं आहे, पोट्ट्या हो तुम्ही आमचे लहान बंधू आहेत, समजून घ्या. बसल्या हाकेला टार्गेट करायचं, हाकेचे पोरं तुम्हाला टार्गेट करतात. अरे गाड्यातलं सामाजिक वातावरण दूषित झालेलं आहे, हे समजून घ्या. त्या हाकेला सोडलं पाहिजे रस्त्याने. साल्याला स्वतःच्या समाजाचं जे आरक्षण आहे ते मागता येईना आणि मराठा समाजाला म्हणतो ओबीसी देऊ नका. त्याला उत्तर द्यायला आपले मनोज जरांगे पाटील एकटे सक्षम आहेत. आणि त्यांनी जर का सांगितलं तर मग मराठ्याचे पोरं सगळ्या आंदोलनाचे सक्षम आहेत. हाच लक्ष्मण हाके त्या मराठा आरक्षणाच्या राज्य मागास आयोगाच्या समितीवर सदस्य होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला हा म्हणायचा की मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करा. मग असं काय झालं या हरामखोराला की अचानक हा म्हणतो की मराठा समाजाचा ओबीसी समावेश नाही करायचा. हे समजलं का? याच्या मागे राजकारण आहे. याच्या मागे राजकारण काय आहे? महाराष्ट्रामध्ये ओबीसी इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जे राजकारण करतात ना, त्यांना माझं सांगणं आहे, हे समजून सांगा. 58,000 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहेत ज्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडलेल्या आहेत, आरक्षित जागा आहेत. अरे हे जे ओबीसीचे माझे बांधव आहेत ना,
यांना हे समजून घेतलं पाहिजे की राजकीय आरक्षण कोणी दाबून धरले, तुमच्या निवडणुका का होत नाहीयेत हे माहिती का तुम्हाला? या देवेंद्र फडणवीसांनी त्यांची एक बी टीम पाठवली कोर्टामध्ये आणि ओबीसीचं राजकीय आरक्षणाचं जाती लोकसंख्येने प्रत्येक जिल्ह्याचं आरक्षण कमी जास्त केलं हे माहिती का? टाका गुगलवर राजकीय ओबीसी आरक्षणाचं कोर्टात काय चालू आहे म्हणून. इंग्लिश कळत नसेल तर मराठी ट्रान्सलेट करून घ्या. बाकीचे जे सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतात ना त्याच्यापेक्षा गुगलवर जाऊन सर्च करा काय असतो म्हणून. अरे नालायकांनी कामाला लावलं, 6 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाने आणि हा काय तो तायवडे म्हणतो आणि तो नवनाथ वाघमारे म्हणतो की आमच्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. अरे हरामखोर, निवडणुका तर उद्या 6 वर्षापासून निवडणुका आहेत का? कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यात आणि म्हणतात आमच्या 58,000 जागेवर. अरे मराठ्यांना नाही, जी कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून मराठा कुणबी म्हणून ज्यांना नोंदी भेटतायत त्यांना तुम्ही अडवू शकत नाहीत ना. आणि जाणीवपूर्वक सांगतो, मराठ्यांचा राजकारणामध्ये आता इंटरेस्ट राहिला नाही. आमच्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्यात. एक साधी ग्रामपंचायत लढायचं 5-10 लाख रुपये लागू लागले. 1 एकर वावर दरवर्षी विकावं लागते निवडणुकीला. मराठ्यांना निवडणुका लढवायच्या नाही, मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण पाहिजे. आणि नोकऱ्या तरी कुठे राहिल्या रे मित्रांनो? 10% आरक्षण भेटलं तर 100 नोकऱ्या निघलं तर 10 मिळतील. हे समजून घेतलं पाहिजे. पण शिक्षणाकरता तर लागतील ना आरक्षण, सवलत मिळाली पाहिजे. नका देऊ आरक्षण. चला ओबीसीच्या धर्तीवर मराठ्यांना, सगळ्याच जातींना ओबीसीच्या धर्तीवर सवलत देऊन टाका फी मध्ये. नका देऊ आरक्षण आम्हाला. करता का मोफत शिक्षण? अरे आरक्षण निवडणुका लढायला लागत नाहीत, आरक्षण लागतं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी. हे समजून घेतलं पाहिजे. पण साली बाणगो उठले सुटले की म्हणतात की 58,000 जागेवर मराठ्यांना यायचंय. मराठ्यांना काही यायची गरज नाही त्या राजकीय आरक्षणासाठी, हे लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही सर्टिफिकेट निघतात मित्रांनो, याची व्हॅलिडिटी किती संख्या झाली माहिती का? 8,300 फक्त. हा शासकीय आकडा आहे, याच्यापेक्षा कमी आहेत पण फुगून दाखवलेला आहे. म्हणजे 2,39,000 प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षामध्ये मिळत आहेत आणि व्हॅलिडिटी किती होतीये? 1% पण नाही होते. 8,000 झाली 2.5 लाखापैकी. हे समजून घेतलं पाहिजे आपण. याच्यावर कोणी काम करत नाहीयेत. बरं याच्यावर अभ्यासक बोलले का? आता मी तुम्हाला एक GR दाखवतो. हा सापडला, सॉरी, 7 सप्टेंबर 2023चा GR आहे. हा GR काय सांगतो मित्रांनो की बाबा निजामकालीन जे पुरावे होते त्याच्या जे काही सगळ्या तपासणी वगैरे अंती केल्या ना, त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा कुणबींना कशा पद्धतीने जात प्रमाणपत्र विविध करायचं त्याची एक समिती गठन करण्यात आली आहे. ही समिती काय सांगते माहिती का आपल्याला? की तुम्हाला प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिलं जाईल, त्याला काय काय पुरावे लागतील, आणि त्याचा सुधारित GR 2 सप्टेंबरला निघलाय. हे समजून घ्या. ही जी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या खाली ही जी समिती गठीत करण्यात आली, ह्या समितीने ठरवले की कशा पद्धतीने बाबा मराठ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आरक्षणच म्हणतोय, आरक्षणच मिळतं ते जात प्रमाणपत्र म्हणजे. परंतु दुसरीकडे आपण समजून घेतलं पाहिजे, हे काय कागद बी इतके झाले ना मरणाचे, आता काय काय समजून सांगावं असं होतं. हा आता मी तुम्हाला मुख्य मुद्द्यावर येतो आणि समाप्त करतो, कारण जास्त व्हिडिओ मोठा झाला का तुम्ही पण कंटाळता. हा 2 सप्टेंबरचा GR आहे. हा GR काय सांगतो? आपण गुलाल कशामुळे घेतला? मनोज जरांगे पाटील म्हटले की मराठ्यांना आरक्षण मिळालं. त्यांनी किती वेळेस विचारलं विखे पाटलांना, हे बरोबर आहे का? अभ्यासकांना विचारलं हे बरोबर आहे का? नाही तर मी पुन्हा आंदोलन करायला, जर का शासनाने आमची फसवणूक केली तर बघा, मग आम्ही विखे पाटील तुमच्या घरी येऊन बसू. दिला जरांगे पाटलांनी शब्द. मग जरांगे पाटलाला वेगवेगळ्या अभ्यासकांनी येऊन भेटले, त्यांना समजून सांगितलं पाटील याच्यात ह्या त्रुटी आहे त्या त्रुटी. पाटील म्हणले ना त्रुटी क्लिअर करून घेऊ. आणि माझं जाणीवपूर्वक सांगणे की कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि हैदराबाद गॅझेटर हे जे परवा आलं, हैदराबाद गॅझेट लागू करणं म्हणजे काय? ऍज इट इज घेऊन लागू करणं नाही. त्यांनी सरळ सांगितलं हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत तुमच्या मराठा म्हणून ज्या नोंदी असतील त्याचा आणि कुणब्यांचा काय संबंध आहे त्याची नोंद विचारात घेऊन जात प्रमाणपत्र विविध नमुना देण्याची ही कार्यपद्धतीचा GR आहे. कार्यपद्धती कसं काढायचं प्रमाणपत्र. आरक्षण भेटलं का? आरक्षण ऑलरेडीच भेटलेले, पण कोणतं भेटलं? मराठा म्हणून नाही भेटलं. ज्याच्याकडे कुणबी नोंदी आहेत, ज्याच्याकडे मराठा कुणबी नोंदी आहेत, ज्याच्याकडे कुणबी मराठा नोंदी आहेत. आणि अजून त्याच्यात सांगतो, याच्यात सुस्पष्टता एवढी झाली या GR मध्ये, ज्याला जनजागृती म्हणतो. काहींचा समज आहे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं का? तर जे आरक्षण ऑलरेडी होतं
त्याची लागू करण्याची जी पद्धत होती ती ऑलरेडी झालेली होती, पण त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात ज्याला म्हणतो, जनजागृती म्हणतो, ती मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात झाली. हे समजून घ्या. आरक्षण 2004चाच कायदा आहे, पण त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी येत होत्या त्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून अभ्यासक मंडळी असतील, वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी असतील, यांनी शासन स्तरावर कागदोपत्री पत्रव्यवहार करून तो दुरुस्त करून घेतला. नवीन नवीन अहवाल त्याच्यामध्ये समाविष्ट केले. नवीन नवीन कायद्यामध्ये जे काही छोटे छोटे खोचा मारलेल्या होत्या, खोचा काढून घेतल्यात. शिंदे समिती 7 सप्टेंबर 2023 ला आली. गेल्या 2 वर्षामध्ये 6 GR निघाले मित्रांनो, 6. 2 नंतर त्यांनी कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला आणि या GR मध्ये 4 GR दाखवत आहेत शिंदे, सॉरी 5, 1 2 3 4 5 GR दाखवत आहेत शिंदे समितीच्या स्थापनेच्या नंतरचे 2 सप्टेंबरच्या GR मध्ये. हे समजून घेतलं पाहिजे ना. हे वाचतो का आपण? वाचा काय 1 ते 10. त्याच्यामध्ये जात पडताळणीचे 3 कायदे दिलेत. नंबर 1 ला वाचा क्रमांक 1, वाचा क्रमांक 3 आणि वाचा क्रमांक 10. हे वाचा ना. आणि सॉरी 4 पण आहेत. हे वाचा ना, 1 3 4 आणि 10 हे वाचा ना. आणि 2 नंबरला शासन निर्णय दिलेला आहे मराठा आरक्षणाचा. मराठा समाजाच्या लोकांकडे पूर्वजांच्या कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असतील तर त्यांना आरक्षण मिळतं. हे 2004 पासून मिळतं. मग नवं काय आहे? मग हे जे काही कुचके लोक आहेत का, ज्यांना जरांगे पाटलाचं नेतृत्व घ्यायचं नाहीये, त्यांना वाटतं की जरांगे पाटील माझ्या बोकंडी बसले. जरांगे पाटील कोणाच्याच बोकंडी बसले नाही. जरांगे पाटलाला समाजाने डोक्यावर घेतलेत, हे लक्षात धरा. जरांगे पाटील कधीच म्हणले नाही मी समाजाचं नेतृत्व करतोय. तुम्ही त्यांना संघर्ष योद्धा म्हणले, तुम्ही त्यांना समाजाचं दैवत म्हणले. मनोज जरांगे पाटील आजही सांगतात की मी समाजाचा सेवक आहे, आंदोलक आहे. पण बिन पाण्याची काढायचं चालू आहे सगळ्यांची. काय धंदे चाललेत आपले. आपल्या मराठा समाजाला लाज वाटली पाहिजे अशी परिस्थिती झाली आहे. कोणी काहीतरी सांगायला लगेच त्याला टाळा की खाली कमेंट मारणार. अरे पोरांची जीव गेलेत, हजारो केसेस पडल्या पोरांवर. मला एक सांगा, परवा आपण गुलाल घेतला आणि सांगितलं तिथून वापस की मराठा समाजाच्या आंदोलकांवरच्या केसेस मागं घेण्यात आल्या. किती दिवस घेतल्या मागं केसेस? काकासाहेब शिंदे गेला त्याच्यानंतर मराठा समाजाच्या अंगावरच्या केसेस मागं घेऊ म्हणून देवेंद्र फडणवीसनी 2017-18 दरम्यान सांगितलेलं होतं. झाली की एक तरी केस मागं? सांगा मला सगळ्या मराठा आंदोलकांनी. आमच्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली एकही केस मागे झाली नाही. बरं त्याच्यात बी काय सांगते ते पिल्लावरी की ज्या केसेस हिंसक आहेत. अरे नालेकांनो, मराठा आंदोलकांनी कुठं हिंसाच केली नाही. ज्या कोणी बाकीच्या घुसडे लोकांनी हिंसा केली ना, तुम्ही इन कॅमेरा चेक करा ना की मराठ्यांची पोरं दिसतात का त्याच्यात. किंवा आंदोलक म्हणून जे कोणी आंदोलन नेतृत्व करतात ते कुठं गाडी जाळतायत किंवा एखादी बस फोडतायत, काही दिसतंय का तुम्हाला कुठं? आणि अपवाद एखादा जर का असेलच लय अतिउत्साही कार्यकर्ता तर ती नुकसान भरपाई भरून घ्या, केस विड्रॉल करा ना. कशाला मराठा पोरांचे आयुष्य बर्बाद करतात? 13,696 केसेस 2016 ते 2022 पर्यंत मराठ्याच्या पोरांवर पडल्या. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर हिंसक आंदोलने बंद झाली, हे श्रेय. पण आत्महत्या वाढल्यात, हे पण समजून घेतलं पाहिजे. मग आता ती मनोज जरांगेची चुकी का? तर चुकी नाही. समाज भावनिक होतो की मनोजदादा जरांगे सारखा प्रामाणिक माणूस आंदोलन करतो, 1.5 कोटी लोक एकत्र येतात, तरी मराठा समाजाच्या हातात काय येतं? तर तुरी, घुगऱ्या. अरे जीव तळमळतो रे मित्रांनो. साले हे जे माझे बाकीचे भावनिक कार्यकर्ते आहेत ना, भावनिक मित्रमंडळी समाजाचे, यांना माझं सांगणं आहे, हे बघा, चांगलं म्हणताना याला ना वाईट म्हणू नका. मी मनोज जरांगे पाटलाचे हाल पाहिले आहेत हॉस्पिटलमध्ये. अरे त्या दिवशी आम्ही अंतरवलीला गेलो, माणसाला जेवताना पोटात आग होती. ती आग, एक घास खाल्ला का पाणी पितो माणूस, पोटात आग होती म्हणून. काय जीव म्हणत असेल त्या माणसाचा, हे पण समजून घेतलं पाहिजे. चला आम्ही उपोषण केले, आम्हाला माहिती आहे 4-5 दिवस झाल्यानंतर हात थरथर कापायला लागतो. पाणी बंद केलं तर माणसाचा जीभ घसा कोरडा पडतो. बरं हा माणूस उपोषण करतो तो मीडियाला तोंड देणे, शासनाला तोंड देणे, बरं तुमच्यासारखे आमच्यासारखे नालायक आहे त्यांना तोंड देणे पुन्हा. अरे त्या माणसाचा जीव आहे का काय? त्याचे लेकरं बाया उघड्यावर पडतील ना. मनोज जरांगे पाटलांना आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट घेऊन सांगितलं की पाटील याच्यानंतर उपोषण करायचं नाही, आणि करायचं असेल तर सामूहिक पोरांना घेऊन उपोषण करायचं. तुमच्या जीवाला आता धक्का लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. अरे नेतृत्व अनेक तयार होतात. प्रत्येक संघटनेला एक नेतृत्व आहे, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक गावाला नेतृत्व आहेत. पण सर्वसमावेशक नेतृत्व एक तयार झालंय ज्याला सगळ्यांनी स्वीकारलेत. आहेत काही 19-20 गोष्टी आहेत नाही स्वीकारत लोक, ठीक आहे ना. मतभेद असावेत, मनभेद नसावेत, हे समजून घेतलं पाहिजे आपण.
मराठा कुणबी कुणबी मराठा 2004चा GR वाचा, गुगलवर तो GR मिळतो, नाही भेटला तर माझ्याकडून व्हॉट्सअपला टाकून घ्या. हैदराबाद गॅझेटियर लागू झालं नाही, त्याच्यातल्या नोंदी विचारात घेऊ म्हणून एक पुरावा तो दिलाय, पण त्याच्यात सांख्यिकी आकडे आहेत, त्याच्यात कोणाचं नाव नाही. त्याच्याकरता आपल्याला बाकीचे महसुली पुरावे शोधावे लागतील. याच्याकरता शासनाने 1986चा GR 19 फेब्रुवारी 1986चा अन्य राज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांना त्या राज्यातल्या जाती आपल्या राज्यात देण्यात यावं, आपल्या राज्यात त्यांना आरक्षण देण्यात यावं. हा GR मी परवा मनोज जरांगे पाटलांकडे पण पाठवला आणि त्याच्या अभ्यासकांना पण दिला. आता मुद्दा काय आहे की मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय काय आहे समजून घ्या. 1 जून 2004ला जो GR आला, तो GR म्हणजे मराठा समाजाच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे त्यांच्यासाठी तो कायदा लागू होतो. तो ऑलरेडी होता, पण जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या नोंदी बाहेर आल्यात, हजारोने आल्या, आता लाखोनी येतील, हे समजून घ्या. आता काय झालं की ज्याचं वंशवाद जुळत नाहीयेत, मराठवाड्यामध्ये 8,500 गाव आहेत, 1529 गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्यात, 7,500-7,000च्या गावाचं काय करायचं? मग आता काही अभ्यासक म्हणतात स्वयंघोषित की कुळ लागलं पाहिजे. अरे कुळ कायदा काय सांगतो? व्हॅलिडिटीचा कायदा काय सांगतो? त्याला जमीन वंशवाद सिद्ध करताना तुम्हाला महसुली पुरावे ती वंशवाद सिद्ध करायची आहेत. 25 जानेवारी 2024ला एक GR आला, शिंदे समिती त्याच्यात सांगते की जर का मराठवाड्यामध्ये निजाम स्टेट असल्यामुळं मराठ्यांच्या आजचे जे मराठा आहेत त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी शोधताना वंशवाद जुळल्या जात नाहीत, कारण की शासनाकडे तेवढे मुबलक डॉक्युमेंट नाहीयेत. मग ही मराठ्यांची चुकी का? याच्यावर काम केलं पाहिजे ना. आणि मग लगेच तुम्ही खालून पिना मारतात. हे झाले स्वयंघोषित अभ्यासक. मी 25 दिवसापासून फक्त मराठा आरक्षणाचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतोय की कुठं गॅप राहतोय. अनेक वक्त्यांशी बोलतोय, अनेक अभ्यासकांशी बोलतोय, मनोज दादांशी पण बोललो. आणि जी कोणी नालायक लोक म्हणतात ना की मनोज जरांगे ऐकून घेत नाहीत, मनोज जरांगे पाटील ऐकून घेतात, मी स्वतः साक्षीदार आहे. आप्पा साहेब कुडेकर आणि प्रदीपदादा सोळंके साक्षीदार. मी गॅलेक्सीला गेलो 6 तारखेला मी दादाला म्हणलो, दादा माझ्याकडे काही इनपुट आहे, मी तुम्हाला सांगू का? ते मला हसले, ते म्हणे पाटील तुम्ही पण अभ्यासक झाले का? म्हणलं मी अभ्यासक नाही दादा, मी रस्त्यावरचा आंदोलक आहे, तुम्हाला माहिती आहे, पण काही गोष्टी मला कळायला तुम्हाला योग्य वाटलं तर सांगतो. 20 मिनिटं त्यांनी नॉनस्टॉप ऐकून घेतलं, कुठेही ते जर तर म्हणले नाहीत. ते म्हणले पाटील काही गोष्टी महत्वाच्या आहेत, शिंदे समिती आल्यानंतर तुम्ही त्यांना मांडा. म्हणलं दादा आम्ही मांडणार नाही, टीव्ही समोर पण मांडणार नाही, कुठंच मांडणार नाही. पण ते म्हणे अरे तुम्ही नाही मांडणार तर मग हे बोगस लोक येऊन मांडतात ना, आणि मग समाजात संभ्रम तयार होतो. मग म्हणलं बरोबर आहे दादा, ही पण गोष्ट बरोबर आहे. म्हणून तुम्ही पोरं जर का करत असेल ना, जे खरं आंदोलक आहेत त्यांनी अभ्यासक व्हा, हे दादांचं म्हणणं आहे. आणि घ्या ना, जे अभ्यासक लोक आपली आहेत ना, हक्काची लोक आहेत. माझा आणि चंद्रकांत भराड सरांचं सकाळी बोलणं झालं. म्हणलं भराड सर तुम्ही व्हिडिओ नव्हता काढला पाहिजे, तर ते बोललेत की नाही आपण हे काम केलं ते काम केलंय. चर्चा राहिली पाहिजे, वाद संवाद झाला पाहिजे. तुम्ही भांडणं करते. अरे मतभेद असावे, मनभेद नसावे, जे म्हणतो ना आपण, होणार आहेत ना. मला तुमचं मत पटणार नाही, तुम्हाला माझं पट पटणार नाही, पण एकामेकाचं मत समजून घेतलं तर मनभेद होणार नाही, हे तरी समजून घेतलं पाहिजे. आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे काय? 1 जून 2004ला जो GR आला, तो GR मराठवाड्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठ्यांकडे कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा किंवा कुण याच्यापैकी एखादी नोंद यांच्या पूर्वजांची सापडली तर त्याचा अख्खी भावकी म्हणजे काय? फक्त वाडा नाही, एका आडनावाची एका गावात राहणारी सगळी लोक आरक्षणात येतात. हे जुनाच कायदा आहे, हे डंकी की चोटर सांगतो, चॅलेंज करावा कोणी. हा जुनाच कायदा आहे, फक्त जागृती नसल्यामुळं हा लोकांपर्यंत पोहोचला नाही. आणि गेल्या 2 वर्षात सुद्धा याच्यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आणि याची प्रमाणपत्र निघत होती, पण मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी त्याला वंशवाद जोडताना अडचणी यायच्या, पुरावे सापडत नव्हते. पण 2 सप्टेंबरच्या GR मुळे त्याची जनजागृती झाली, संभ्रम तयार झाला, अभ्यासकांनी एकामेकावर याच्याबद्दल विचारविनिमय केलं, देवाणघेवाण झाली, आरोप प्रत्यारोप झाले. पण चोथा निघला याच्यातून, किस काढला प्रत्येक शब्दाचा मराठा अभ्यासकांनी आणि मराठा आंदोलकांनी. 20 दिवसामध्ये कमीत कमी 300 तास तरी इतरांशी फोनवर बोललो असन, अभ्यासक लोकांशी, वकील लोकांशी. मनोज जरांगे पाटलांना SOP आली, SOP म्हणजे जी कार्यपद्धती आली ती कशी असावी शासन स्तरावरची, त्याच्याबद्दल आम्ही जाऊन बोललो की पाटील त्याच्यात त्रुटी आहे, काही गोष्टी फायद्याच्या काही गोष्टी गैरफायद्याच्या पण आहे, हे पण बोललो. पाटील म्हणले पाटील हैदराबाद गॅझेट हे नाव पहिल्यांदा आलं, बाळ जन्माला आलं, पहिलं पाऊल पडलंय. म्हणलं पाटील बरोबर, पहिलं पाऊल पडलंय, हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. अरे काहीच नव्हतं ना 2 वर्षापूर्वी. पाटील जे म्हणताना 30 वर्ष अभ्यास करून काय केलं बाकीच्यांनी? जनजागृती केली, पण
आमच्या आई बहिणीचं रक्त सांडलं, त्या रक्ताची आहुती दिली गेली, तेव्हा मराठा आरक्षणाच्या कुणबीच्या नोंदी मराठवाड्यात सापडायला लागल्या. आणि एवढंच नाही, तर पाटील जे 58 लाख नोंदी सांगतात ना, ते ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या नोंदी आहे, ज्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या ऑलरेडी ते नोंदी होत्या. जर का असं असलं तर 3 कोटी समाज ऑलरेडी त्याच्यात गेला असेल, तर 37%च्या अनुषंगाने 4 कोटी मराठा समाज, 4.5 कोटी मराठा समाज महाराष्ट्रात आहेत. मग 1.5 कोटीच राहिला, मग तो पाटील आस्था घालून टाकतील. पण समजून घेतलं पाहिजे, भावनिक वातावरण वेगळं, शासकीय कागदपत्रावरचं वातावरण वेगळं. शासन काय सांगतं की 7 सप्टेंबर 2023 ला शिंदे समिती आली, त्याच्यानंतर ज्या नवीन नोंदी सापडल्या आहेत त्या 48,000 आहेत, त्याच्यातून 2.5 लाख प्रमाणपत्र गेले. आता नोंदी सापडतील ना. अनेक कागदपत्र गहाळ झाले आहेत, काही निर्जर झालेले आहेत. कोंढरे सर म्हणतात की प्रत्येक गावात 43,000 रुपये जमा करा आणि तुमचा रेकॉर्ड पूर्ण स्कॅन करून अटेस्टेड कॉपी काढून घ्या, पेन ड्राईव्ह मध्ये ठेवा, काही झेरॉक्स ठेवा. हे कोंढरे सर काल सांगतात, हे काम आपण गावोगावी केलं पाहिजे. आपण ते करत नाही, पण सोशल मीडियावर बसलो का तुमचा लय अभ्यास आहे, तुम्ही लय हुशार आहेत, हे सांगत बसतो आपण लोक. सांगायचा मुद्दा काय आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना 1 जून 2004च्या JR नुसार आता कुणबी नोंदी सापडल्या जात आहेत, त्याचा शोध घेण्याचं काम परिपूर्ण मनोज जरांगे दादाच्या श्रेय. देऊ ना एका व्यक्तीला श्रेय, दैवतेने समाजाचं काय हरकत आहेत. मग बाकीचे आहेच ना भक्तगण, आपण सगळे त्यांचे, यांना पण श्रेय त्याचं. आणि मनोज जरांगे पाटील स्वतः कधी श्रेय घेत नाही. हा, ते सांगत असतील की आपल्या आंदोलनातून 58 लाख नोंदी सापडल्या, अमुक सापडलं, तमुक सापडलं. ठीक आहे ना, सांगू द्या ना. तो एक सामाजिक दबाव तंत्राचा भाग आहे, तो शिवनीतीचा गणिम कावायचा भाग आहे. सांगू द्या ना, समाज उत्साही होतो ना. प्रश्न काय आहे की आता श्वेतपत्रिका निघणार आहे. अरे दूध का दूध, दूध का पाणी होऊन जाईल ना, काय टेन्शन घेतात त्याच्यामध्ये. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला 2004च्या JR नुसार आजही आरक्षण मिळतंय, उद्याही मिळत राहील. पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्याच नाही, ज्यांच्या गावात सापडले, त्यांच्यासाठी काय करायचं. तर त्याच्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करून होणार आहे का. अरे हैदराबाद गॅझेट लागू करून त्याचा एक सबळ पुरावा तो होऊ शकतो, पण त्याला अजून बरीच लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. ही सुरुवात आहे. पण मग 10 वर्षांनी नोकऱ्या राहतील का, 10 वर्षांनी ही शैक्षणिक परिस्थिती राहील का, 10 वर्षांनी रिझर्वेशन राहील का, म्हणून लढायचं नाही का. उद्या आपण उठणार आहे का झोपेतून, आज रात्रीच टपकलो तर मग आपण भविष्याची प्लॅनिंग करत नाही का. आपल्याला नाही, आपल्या भविष्यातल्या अनेक पिढ्यांना काम येईल ना. हे समजून घेतलं पाहिजे. हा लढा टप्प्याटप्प्याचा आहे. याचा अर्थ आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या सगळ्या सिमिलर जाती आहे. मी कोंढरे सरांना त्या दिवशी एक प्रश्न केला की सर, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने 95 पासून आंदोलन चालू झाली, कुणबीच्या यादीमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्याची संयुक्तिक नोंद ऍड करण्यात आली. मग जर का कुणबीची उपजात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असेल आणि मराठा आणि कुणबी एक असल्याचं हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, अजून जे जे काही गॅझेट असतील किंवा सबळ पुरावे मराठा आणि कुणबींचा रोटीबेटी व्यवहार होतो, हे जर का सिद्ध होत असेल, तर मग मराठा समाजाचा उपजात म्हणून आपण समावेश करण्याकरता आयोगाला का भांडत नाही. ते म्हणे, अरे योगेश, आता पुन्हा तू त्याच मुद्द्यावर आला. जर का सगळा मराठा समाज आज ओबीसी आरक्षणात जर का गेला, तर 19% जे आरक्षण ओबीसी करता राहिले, बाकीचं व्हीजेएनटी, एनटी वगैरे जाऊ द्या वर्गवारीतलं, 19% माळी समाज सध्या सगळ्यात जास्त आरक्षण खातोय. 2 नंबरला धनगर समाज आहे, 3 नंबरला साळी, कोळी, न्हावी, कुंभार, लोहार, सुतार, मग बाकी तत्सम जाती ज्या काय असतील, सोनार वगैरे असतील, ह्या सगळ्या जाती आरक्षण खात आहेत. आणि जे कुणबी आणि कुणबी मराठा आहे हे ऑलरेडी त्याच्यात आहेत. मग एकंदरीत जर का ह्या 350-400 काय आपण मोग माकडे सांगतो, लिगल आकडा जो काय असेल तो उपजात पकडून, या जाती ऑलरेडी 19% आहेत. त्याच्यात जर का सरसकट मराठा गेला, तर मग त्या जातीमध्ये भरलेल्या गाडीत आपण किती लोक जाणार. मग त्याकरता शासनाने SC-BC काढले, ते 10% आरक्षण आहे. पण शाश्वत आरक्षण EWS होतं, ते EWS आरक्षण कोण खाते आज, याच्यावर बी आपण बोललो पाहिजे. पण त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. कळीचा मुद्दा कुठे आहे की जर का मराठा समाजाची एक मराठवाड्यापुरती 5%ची वर्गवारी वेगळी केली, की ज्यांच्याकडे मराठा नोंदी आहेत आणि त्यांना कुणबी म्हणून, कुणबीची उपजात म्हणून जर का 5% आरक्षण, 4% आरक्षणाची तरतूद जर का मराठवाड्यापुरती केली आणि त्याला राजकीय आरक्षण देऊ नका वाटलं असतं, आणि द्यायचं असेल तर देऊन टाका, तर 58,000 जागेपैकी मराठवाड्यामध्ये असलेल्या जवळपास माझ्या मते काहीतरी 22 का 21,000 यादी स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहेत. या जागा 100% मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने, राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने बाजूला पडतील, असं गृहीत धरूया. पण ओबीसीचं राजकीय करून खालच्या जे ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेला ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळतं, हे प्रतिनिधित्व कोणत्या मराठ्यांनी नाकारलेले आहेत. मी सांगतो मित्रांनो, मी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत आमच्या गावाच्या, आमच्या पोरांच्या ताब्यात आहेत.
आम्ही ज्यावेळेस आमच्या घरातली आमची चुलती ओबीसी असताना सुद्धा आम्ही तिला दिलं नाही सरपंच पद. आम्ही आमचा न्हावी समाजाचा ओबीसी बांधव सरपंच केला आजच्या 15 वर्षापूर्वी. कुठे जातीवाद? मी तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, पुरोगामी विचाराचा, फुले शाहू आंबेडकर विचाराचा. घरात ओबीसीची जागा असताना, निवडून आलेली असताना आम्ही आमच्या काकीला सरपंच पद नाही घेऊ दिलं. आता याच्या माठीवरचे राजकीय डावपेच वगैरे हे बोलू नका तुम्ही. प्रश्न असा आहे की ओबीसीचं प्रतिनिधित्व, आम्ही जर का जातीवादी असतो तर ओबीसीच्या माणसाला आम्ही सरपंच केलं नसतं. असे हजारो गावामध्ये ओबीसीला आम्ही सरपंच पद देतो, मराठ्यांकडे ओबीसी असून सुद्धा. हे समजून घेतलं पाहिजे. हा हाके वाघमारे तायवाडे हे जे नालायक वृत्तीचे लोक आहेत ना, तशी इकडे पण आहेत. ही पण ते हाकेला वगैरे धनगर समाजाला टार्गेट करतात. आज मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला, परवा बंजारा समाजाचा दिला. हे समजून घेतलं पाहिजे. ही जातीमध्ये जी सामाजिक एकता कायम टिकलेली ना महाराष्ट्रात, ही बिघडवण्याचं काम ही हलकट जनावरं करतायत. हे समजून घेतलं पाहिजे. आता मी अभ्यासक आणि स्वयंघोषित अभ्यासक यांच्याबद्दल बोलतो. मित्रांनो, अनेक लोक कामं करतायत, त्यांच्या परीने बिचारे टीव्हीवर येऊन बोलतात, निवेदनं देतात, ड्राफ्ट तयार करून देतात, वेळोवेळी समाजाच्या शिव्या अंगावर खातात. ही अभ्यासक मंडळी आहे. आणि जी आमच्या तुमच्यासारखी 2-5 दिवसात 2-4 जीआर वाचले की येते फेसबुक लाईव्ह करायला, ही स्वयंघोषित अभ्यासक मंडळी आहे. मग त्याच्यामध्ये कोण आहेत? 30-30 वर्षापासून काम करणारी पण घोडे आहेत त्याच्यात. घोडे म्हणतो मी त्यांना, कारण ह्या नालायकांनी दरवेळेस समाजाचं वाटोळं केलेलं आहेत ना, ती पण आहेत. पण जब तक घोडे नाही मिळते तब तक गधे से काम चला लो, जी वृत्ती ना, केलं ना त्यांनी कमीत कमी काही का ना लावून धरला ना मुद्दा. मग त्यांना पण श्रेय द्या ना बाबा. हो, काय हरकत आहे श्रेय द्यायला? ते आपलीच आहेत ना. अरे आपलीच वडीलधारी मंडळी आहेत. जरी मी त्यांना काही बोललो असेल तर तो राग आहे मनातला, ती काही अशी कुत्सित भावना नाहीये. ते स्वयंघोषित, ते म्हणते आमचंच खरं. अरे तुमचं खरं, मग कायदा काय? बरं, कायद्यातलं ढकल काही कळत नाही त्यांना. आम्ही 30 वर्षापासून लढा देतोय. अरे देताय ना तुम्ही, तुमचं वय आमच्यापेक्षा मोठं आहे. आम्ही बी 25 वर्षापासून देतोय. मग आम्ही आमच्यापेक्षा लहान कार्यकर्त्यांना हेच म्हणायचं का की आमचं 25 वर्ष झालं आम्ही लढा देतो? काय उपटून घेतलं 25 वर्षात? केसेस घेतल्या अंगावर? हा, स्वतःचं कुटुंबाचं उद्ध्वस्त करून घेतलं. काय केलं तू? 10 लोकांना नोकरीला लावलं? काय केलं? अरे जी लोक खरं समाजाच्या शिव्या खाऊन सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहाला योग्य दिशा देण्याचं काम करतात, ती अभ्यासक मंडळी आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो. वाशीला 26 जानेवारी 2024 ची गोष्ट. 24 ची गोष्ट. अध्यादेश आला. सगळ्यात पहिली पोस्ट आम्ही केली की गुलाल अंगावरचा निघून गेलाय आपल्या, या अध्यादेशात काही नाही. अरे इतक्या घाणघाण शिव्या आम्हाला. मी तर चिल्लर कार्यकर्ता, समजा एका जिल्ह्यापुरता किंवा महाराष्ट्रात काही लोक मला बघतात, ट्रोलिंग, कमेंटवर कमेंट, तूच एकटा अभ्यासक झाला का, यो झाला का, त्यो झाला का. अरे वास्तव्य 5 दिवसात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले ना, की हातात काही नाही आलं आपल्या. किती हरकती आल्या? 8 लाख हरकती आल्या. कुठे गेले कोटी मराठे? का पत्र दिले नाही आपण समर्थनार्थ? 1 कोटी पत्र का नाही गेले मराठ्यांचे? माझे ते, मी माझ्या गावातून जे काही पत्र पाठवायचे मी पाठवले, चळवळीच्या वतीनं पण पाठवले. प्रश्न असा आहे की आपली मागणी काय, आपण घेऊन काय येतो हे समजून घेतलं पाहिजे. झाले ना मतभेद, झाले ना, पण मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व स्वीकारलं नाही का? आम्ही स्वीकारलं ना. तात्विक वाद असला पाहिजे, विवाद असला पाहिजे, पण संवाद कायम राहिला पाहिजे. वाद करायचा आज आणि बोलायचंच नाही उद्या, हे कोणते धंदे? अभ्यासकांनी सुद्धा थोडा ऍटिट्यूड सोडला पाहिजे. मनोज जरांगे फटका माणूस आहे, छटकन बोलून जातो, पण मनात काही ठेवत नाही. माझ्यासारख्या चिल्लर कार्यकर्त्याला जर का 2.5 तास तो माणूस ऐकून घेत असेल, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना 20 मिनिटं ऐकून घेत असेल, तर तुम्ही तर अभ्यासक आहे यार मित्रांनो, तुमचं तर ऐकूनच घेईन ना. पण त्याच्या डोक्याच्या वरती गेलं की तो म्हणतो हे बस करा रे बाबा, मला काही ते सांगू नका, मला माझ्या पद्धतीने करू द्या. त्याचं बरोबर आहे. मनोज जरांगेचं लय डोक्याच्या वरचे कायदे गेले, ते म्हणते नाही तुम्ही काय करायचं तुम्ही शांत राहा. मग त्यावेळेस तुम्हाला राग येतो. अरे पण समजून सांगा ना, नाही पाटील हे करावंच लागेल आपल्याला, याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, ह्याच मार्गाने जावं लागेल, हे समजून सांगावं लागेल ना आपल्याला. मला आप्पा पाटील आमचे कुडेकर साहेब म्हटले, पाटील थोडं जपून बरं का, तुम्ही मुद्दे मांडू राहिले पण पाटील चिडले का मग तुम्ही म्हणता यार माझा अपमान केला. मी म्हणलं मोठा भाव आहे ना, तो मोठा भाऊ आहे तो. मनोज जरांगे पाटील वयाने मोठे, काय बोलतील की तू नालायक आहे, तुला अभ्यासक झाला का, तुला स्वतःला शहाणा समजू राहिला का, लय हुशार झाला का, याच्यापेक्षा काय शिव्या देतील का? बरं दिली बी शिवी समजा, काय फरक पडणार आहे?
काही फरक पडणार आहे का? भोकं पडणार आहे का मला? मी म्हणलं पाटील करतो डेअरिंग, थांबा म्हणलं. बोललो 20 मिनिटं ऐकून घेतलं पाटलांनी. ठीक आहे, आम्ही खरं सांगितलं का खोटं सांगितलं का आमचं लय अभ्यासू घे हे विषय सोडून द्या. महत्वाचं काय, त्या माणसाने माझ्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना लक्षातही आलं की हा हे गरजेचं आहे. ते मला म्हणले पाटील हे करून घेऊ आपण. जे एसओपी मध्ये पोलीस पाटील आणि गाव पंच आलेत ना, वयस्कर लोक आलेत ना, हे मी त्यांना म्हणलं पाटील हे घ्या, कारण ही लोक बदलत नाही, ही लोक गावाच्या बाजून राहतील. कारण की मित्रांनो, आता तुम्हाला मी अभ्यासकांबद्दल एक साधी गोष्ट सांगतो. ही अभ्यासक मंडळी कशी आहे, ही कोणी प्राध्यापक आहे, कोणी संस्थाधीश आहे, कोणीतरी कुठेतरी एखाद्या वकील आहेत, कोणीतरी एखाद्या संघटनेचा प्रमुख आहे, कोणीतरी संघटनेचे संस्थापक आहेत, कोणीतरी वकील आहेत. यांना सामाजिक राजकीय वेगवेगळ्या अँगलनी बघितलं ना, तर हे एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा समाजासाठी काहीतरी डिव्हेटेड काम करण्याची तयारी ठेवतायत. अरे नाही तर तो मायकल जॅक्सन जो बसलाय ना मुख्यमंत्री, अरे तो यांच्या पाठीमागे ना सगळ्या चौकशा लावीन की तुम्ही कसं काय मनोज जरांगेला इनपुट देतात. त्यांची पण भीती समजून घ्या ना. सरळ आरोप करतो अभ्यासकांना आपण मिटिंगला पाठवलं, अभ्यासक मॅनेज झाले, 10 कोटीत विकले गेले. अरे हे 10 कोटीत विकले गेले आणि यांना जर का 10 कोटी ते द्यायला लागले तर मग विचार करा तुमच्या आमच्यासारखे रस्त्यावरच्या आंदोलकाला किती कोटी मिळतील. अरे कुठंतरी वास्तव समजून घेणार आहोत. मध्यंतरी अनेक रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आपल्या समन्वयकांच्या. इतके पैसे घेतले तितके पैसे वाटाघाटीच्या आपण सगळ्यांनी ऐकल्या. आज ती लोक आंदोलनात नाहीत का? ती करीत नाही का आंदोलनं? मूळ मुद्दा कुठं आहे की साल्या आपल्याला आरोप प्रत्यारोप करण्यातले मजा वाटते. दिवाळी साजरी करायची घरातल्या घरात, फटाकेच फोडत राहायचे. हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठेतरी. ठीक आहे ना, चुकलेत ना. मनोज जरांगे पाटलांनी काय सांगितलं, त्या क्लिपा काढून दाखवायच्यात का की ठीक आहे चुकले होते पण आपल्या आंदोलनात आले ना, सोबत आले ना, तर सुधरून घेऊ. तरी पुन्हा बिघडले ना तरी पुन्हा सुधरून घेऊ. कारण की आपल्याला आपल्या जातीच्या विरोधात आपल्या तलवारी वापरायच्या नाहीत. आता तलवारी म्हणजे घासून ठेवलेल्या नाही, शब्दांच्या तलवारी, भावनांच्या तलवारी. हे समजून घ्या. हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठेतरी. अभ्यासक लोक त्यांच्या पद्धतीने मांडणी करतात. योगेश केदार सारखे, माझ्यासारखे काही लोक भावनिक असतात, लगेच फेसबुकला येतात आणि व्यक्त होतात आणि मग खालून घोडे खातात. योगेश केदारनी कुठलीच भूमिका चुकीची मांडली नाही, वेळ चुकली मांडण्याची. योगेश केदारला तिथं जरांगे पाटील म्हणतात, मी त्याला विचारलं, त्याचा व्हिडिओ आहे, तो म्हणतो की मी खालून हे बोलत होतो, वादाचा विषय समोर आला. आज मी योगेश केदारांच्या भूमिकेचं समर्थनही करतो आणि जरांगे पाटलाचंही करतो. फक्त वेळ चुकली आणि वेळ ही प्रत्येक गोष्टीचं औषध आहे मित्रांनो. हे समजून घेतलं पाहिजे आपण. आता काय झालं, अभ्यासक लोकांना तुमच्या आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते शिव्या देतात की यांच्या दुकानात चालू झाल्या. अरे पण एक ऍडव्होकेट मंगेश ससाने 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला माहित नव्हता, 6 महिन्यापासून तो टीव्हीवर येतो आणि आपल्या अभ्यासकांना चॅलेंज करतो. हैदराबाद गॅजेट सांगतो, सातारा गॅजेट सांगतो, औंध गॅजेट सांगतो, उस्मानाबाद गॅजेट सांगतो. आणि आपली अभ्यासक जर का बोलली नाही तर मग कोण बोलन? कोण बोलन? सदावर्तीला शिव्या देणारे कार्यकर्ते बोलतील का टीव्हीवर जाऊन? मग काय बोलतील? भारतीय संविधान काय वाचलं संविधान कधी आपण? अरे लागतील ना. अष्टप्रधान मंडळ कशाला ठेवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? कशाला ठेवलं होतं? पण तुमचं म्हणणं आहे नाही अभ्यासक म्हणजे नालायक लोक. स्वयंघोषित अभ्यासक जे आहेत ना, हे कानं भरतात जाऊन तिथं. जी अभ्यासक मंडळी का घरी बसून काम करतील, व्हिडिओच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून, ब्रीफिंगच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून, शासन स्तरावर कागदपत्र. आमचे एक राजेंद्र दाटे पाटील म्हणून मार्गदर्शक आहेत, बिचारांना मांडणी जमत नाहीत. वयाच्या नुसार त्यांचे दात पडलेले, त्यांना ते बोलताना त्रास होतो, तरी बिचारे मास्क लावून काही ना काही मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. 56 मिनिटं मुख्यमंत्र्यांनी त्या माणसाला नॉन स्टॉप ऐकून घेतलं. 56 मिनिटं. किती कायदे किती जजमेंट सांगितले असतील त्यांनी मुख्यमंत्र्याला. देवेंद्र फडणवीस कोणाच्या बापाचं ऐकून घेत नाही, 56 मिनिटं राजेंद्र दाते पाटलाचं ऐकून घेतलं. बरं हे कोण घेऊन गेलं दाते पाटलांकडं? दाते पाटलांना तिथं केरे पाटील घेऊन गेले. आता केरे पाटलाला सगळा समाज शिवाय देतो. पण अरे केरे पाटलांनी काहीतरी ट्रॅक बदलला असेल ना, करू द्या ना, ठीक आहे ना. माणसं चुकतात पण माणसं सुधारली पाहिजेत, ही भूमिका आपली राहिली पाहिजे. आता लगेच मला घोडे चालू कर नका की हा केरे पाटलाचा समर्थक आहे. केरे पाटलाला मी प्रत्येक वेळेस समर्थन दिलं. कोणत्या बाबतीत? कमू द्या, किती लाखोनी पैसे कमू द्या, पण तो माणूस मुंबईला जातो, महावितरणाच्या पोरांसाठी आंदोलन करतो, एसटी महामंडळाच्या पोरांसाठी आंदोलन करतो, आत्महत्याग्रस्त झाल्या पोरांसाठी आंदोलन करतो, सुपर न्युमॅनिटीच्या केसच्या बाबतीत पोरांसाठी आंदोलन करतो. कुठं होते त्यावेळेस तुम्ही पिल्लावं शिव्या देणारे? ठीक आहे ना, लाखोंनी कोटींनी पैसे कमवले म्हणून त्या रमेश केरे पाटलांनी. आपल्या घरातून गेले का? लुटू द्या ना, कोणा लुटल्या, कामं घेऊ द्या ना. अनेक मराठा समन्वयकांनी कामं घेतले, कोणी पक्षात जाऊन बसले, हरकत नाही ना. मराठा मोठा झाला ना,
आपली सूत्री काय आहे की मराठा सर्वोच्च झाला पाहिजे. उद्या ना. हा, रमेश केरे पाटील ज्यावेळेस त्यांचं सार्वजनिक वैयक्तिक जीवन सार्वजनिक झालं त्यावेळेस म्हणून आम्ही केरे पाटलाला आम्ही त्यावेळेस सांगितलं की हे तुमचं चुकतंय. जास्त बोलत नाही त्या विषयावर, तो विषयांतर होऊन जाईल. माझं म्हणणं आहे अभ्यासक आणि स्वयंघोषित अभ्यासातला फरक समजला पाहिजे. आपल्याला मनोज जरांगे पाटलांच्या सोबत बॅक फूटवर बॅक साईडला पडद्याच्या पाठीमागं बॅकबोन म्हणून कायदे तज्ज्ञ अभ्यासक मंडळी ही सगळी पाहिजेत. पण यांच्यात बी प्रॉब्लेम आहेत. जे स्वयंघोषित आमच्यासारखे घोस्तेमध्ये 2 GR वाचले का स्वतःला शहाणं समजतो आम्ही. लगेच नाही 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 हे असं असं आहे, नाही मग याला काही कळत नाही, हा स्वतःचा आहे. आणि आम्ही त्या मनोज जरांगे पाटलाच्या आजूबाजूला वातावरण तयार करतो की हा असा नालायक आहे, तो तसा नालायक आहे, भाऊ हा तिकडे जाऊन भेटला, भाऊ हा इकडे जाऊन भेटला. मग मनोज जरांगे पाटलाच्या मनामध्ये डाऊट येतो. बरं कोणतरी वरतून मी मनोज जरांगे पाटलाला सांगतो एखादा नमुना जाऊन भेटून येतो. मनोज जरांगे पाटील म्हणते हे सगळे विकले गेले ना. आणि आहेत काही लोक अपवादमत आहे असे की जे वरती बी लागते, इकडे बी लागते, तिकडे बी लागतात. काल गोलमेज परिषदेला बी काही लोक होते, काही मनोज जरांगेकडे पण जाऊन आले, काही नाही जाऊन आले. हे आहेत ना असे लोक बिना बुडाचे गाडगे. पण यार ते लोक सातत्य ठेवताना त्यांच्या कामात ते तरी करतायत ना. ते आरक्षण या विषयावर लावायचं का होईना पण काम करतायत ना. त्याला बी योगदानच म्हणावं लागेल ना राव. समाजाचं आयुष्यातला वेळ देतात ती लोक, हे समजून घेतलं पाहिजे. आणि गैरसमज कशामुळे होता माहिती का? हे तुम्ही आम्ही जे घरात बसून ढोल वाजवतो ना सोशल मीडियावर, चला एकदा आंदोलनात येऊन बघा ना. संतोष देशमुखचा खून झाला, इथं छत्रपती संभाजीनगरला मोर्चा निघला. किती मराठे होते का 1,000,000 मराठे? मराठा समाज नेतृत्वहीन समाज होता. आज नेतृत्व मिळाले, ते नेतृत्व टिकवलं पाहिजे आपण. ठीक आहे ना. सगळ्याच गोष्टी मनोज जरांगे पाटील लगे आजच जादूची छडीने काही मिळवतील का? नाही मिळवणार. आपण पण करतोय ना आपल्या आपल्या पद्धतीने कामं. आता मी हे बघा, हे सगळे GRचे कागद तुम्हाला दाखवतो, गठ्ठे पडले तिथं, वाचू लागलो, करू लागलो अभ्यास, शिकायला मिळतंय ना. आणि मी इतक्या वेळ तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मला काहीतरी वाचल्याशिवाय थोडी बोलतोय. मी वाचतोय मी पण. हे समजून घ्या ना यार. फक्त बसल्या बसल्या आरोप करायचे. गैरसमज होऊ देऊ नका. सकारात्मक वातावरण ठेवा. या आंदोलनाला पाठबळ देता आलं तर द्या, नाही देता आलं तर सोशल मीडियावर पाठबळ द्या. ते पण नाही जमलं तर कमीत कमी येणाऱ्या जाणाऱ्याला पॉझिटिव्ह सांगा, नेतृत्व मान्य करा. कमीत कमी स्वतःच्या मेंदूत तरी निगेटिव्ह विचार राहू नका. मिळणार समाजाला एक ना एक दिवशी आरक्षण. येईल ना 30 वर्षात जर का इथपर्यंत आलो तर पुढच्या 5 वर्षात कुठपर्यंत तरी जाऊ. होईल ना लढा. हे समजून घेतलं पाहिजे. आणि मी थणकावून सांगतो, SC-BCचं जे 10% आरक्षण दिलेलं आहे ना, हे फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका होस्तर आणि लईत लई पांगलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तोपर्यंत. नंतर त्याचे मित्र लगेच ते जयश्री पाटील, गुणरत्न सदावर्ते हे 5-25 टवळके जातील कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण हाणून पाडतील. हे लक्षात धरा. आता त्याच्यात जात नाही मी खोलात. 50% कॅप्चरवरती इंद्रासा आणि केस 342 शेड्यूल ट्राईबच्या डिव्हिजन करून ते आरक्षण दिलेले हे खोलात जात नाही. कारण मग तुम्ही म्हणता लय अभ्यासक झाला, ते डोक्यावरून जाणार तुमच्या. त्या अभ्यासकामध्ये चर्चा चालू द्या त्याच्याबद्दल. मुद्दा काय आहे की मनोज जरांगे नेतृत्व आहे. मनोज जरांगेने सांगितलं दिल्ली चलो दिल्ली चलेंगे. पण मनोज जरांगे पाटील आता त्यांच्या सोबत आमच्यासारखी तरुण पोर होत आहेत, तुमच्यासारखी मार्गदर्शक आहेत. पण अभ्यासक लोकांना माझी विनंती आहे, नाही बोलणार तुम्हाला मनोज जरांगे पाटील, काही बोलू नका देऊ. पण तुम्ही ड्राफ्ट तयार करा, ड्राफ्ट सोशल मीडियावर टाका. ऑटोमॅटिक शुभचिंतक राहतात ना आपले हितचिंतक, बरोबर पाठवते दादा. हा हे बघा अभ्यासक यांनी हे लिहिलं, हे बरोबर आहे का बघा. खालून करते ना ट्रोलिंग, ते बरोबर पाठवते. तुम्ही टेन्शन नाही घेऊ. ह्या फेसबुक लाईव्ह बी त्यांच्यापर्यंत गेले आता. हे बरोबर ही जी चांडा चौकडी ही करत राहते. आणि हे पाहिजे, नारद मुनी पाहिजे आपल्या समाजात, तर ते प्रसार माध्यमाचं काम करतात. हे समजून घ्या आपण. आणि गावागावातली सामाजिक एकता टिकली पाहिजे. आपण गावातले मोठे भावंड आहोत. हे हाके बिके द्या सोडून. हे सुपारीबाज कार्यकर्ते आहेत. आपल्याकडे बी 2-4 सुपारीबाज कार्यकर्ते होते यापूर्वी. पण यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांना मनोज जरांगे पाटील एकटा काफी. माझं म्हणणं काय आहे की गावगाड्यात आपण मोठे भाऊ आहोत. आपण सगळ्याला सोबत घेतलं पाहिजे. वातावरण दूषित नाही होऊ दिले. सामाजिक एकता कायम टिकली पाहिजे. आरक्षण मिळून सगळे प्रश्न मिटतील का? नाही मिटतील. त्याच्यामुळे व्यवसायाकडे आपण गेलो पाहिजे. आता या आंदोलनाच्या माध्यमातून मी मनोज जरांगे पाटलांना आता उद्या परवा जाऊन पुन्हा एकदा निवेदन देणार आहे की आता आरक्षणच नव्हे तर शेतकरी कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल, कालचा ओला दुष्काळ असेल, याच्यावर काम केलं पाहिजे, व्यापक काम केलं पाहिजे. आणि विषय वाटून द्या ना. कर भाऊ तू हे कर, तू ते कर, काय इनपुट लागते आउटपुट लागते सांग, मी आहेच मग पाठीमागं खामक्या, असं मनोज दादाने पण म्हटलं पाहिजे. आणि आपणही त्यांना जाऊन सांगितलं दादा मी ह्या विषयावर काम करतोय, तुमची मला इथं मदत लागेल.
तो माणूस नाही म्हणतो का, अरे मी त्या दिवशी गेलो, त्या दिवशी एक जण आला, तो म्हणतो की ते ढाकण्यांचा कारखाना आहे प्रतापराव ढाकण्यांचा, आणि त्यांच्याकडे आमचं ऊसाचं बिल बाकी आहे, जरा तेवढं तुम्ही फोन करून काढा ना. ठीक आहे, शेतकरी होता दादा म्हणे, ठीक आहे बद्री सांग रे म्हणे, त्याला फोन कर म्हणते आपल्या माणसाला तिथच्या, आणि त्यांना सांग या माणसांचे बिल लवकरात लवकर द्या. ठीक आहे, शेतकऱ्यासाठी दादा बोलले. पण एक महाशय आला, दादा म्हणे मी ठाण्यावरून गाडी घेतली म्हणे एका यादव माणसाकडून, त्याला 5 लाख रुपये दिले, त्यांनी गाडी तर दिलीच नाही मला, पण माझे 5 लाख बी वापस द्यायला. दादा म्हणे आता मी काय करू शकतो म्हणे, मुख्यमंत्र्याला सांगायला. कोणत्या मुख्यमंत्र्याला म्हणे, एकनाथ शिंदे साहेबाला. ते माझे मुख्यमंत्री झाले आता, आणि ते तुझ्या गाडीचं काम करतील का म्हणे. म्हणजे यार काय कामं घेऊन जावं त्या माणसाकडे आपण बी. ठीक, समाज भावनीशील झालाय, समाजाला वाटतं की वो नवस केला की देव पावला, असं नाहीये, लिमिटेशन आहे, शारीरिक क्षमता आहे, शारीरिक सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्या माणसासमोर. तो माणूस त्या दिवशी रडता शिवनेरीच्या मातीला लावताना कपायला लावतो की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. अरे अंगावर काटा येतो मित्रांनो, डोळ्यात पाणी येतं. तो माणूस असं बोलला ना, त्याची लेकर बाळा उघड्यावर पडतील, ती माय माऊली उघड्यावर पडेल. हे लक्षात आहे. समाज जरी आज त्यांना विठ्ठल रुक्मिणी म्हणत तर रुक्मिणीला एकटीला ठेवायचंय का आपल्याला, आपला विठ्ठल लागत नाही का आपल्याला, का फक्त फेसबुकवर लोकांना शिव्या द्यायलाच आपल्याला विठ्ठल वापरायचा आहे का, हे समजून घ्या ना. त्याच्यामुळे गैरसमज होऊ देऊ नका. ते कशामुळे होतात, आपण एकामेकाची जिरवायला जातो. तू ग्रेट का मी ग्रेट, तू अभ्यासक का मी स्वयंघोषित अभ्यासक, हे समजून घेतलं पाहिजे. आणि माझं सगळ्या अभ्यासक मंडळीला विनंती आहे की तुम्ही खरंच काम केलंय, तुमच्या कामाला आमच्यासारखी तरुण कार्यकर्ते आज बी सॅल्यूट करते, तुम्हाला मानाचा मुजरा आहे, पण त्याचा अहंकाराचा गर्व न लागो. तुम्हाला तो अहंकार शिव देऊ नका, नाही तर बस आले फेसबुक लाईव्ह आणि दुसऱ्यावर आरोप केले झाले मोकळे, असं करू नका. विनंती तुम्हाला. समाज लई दिवसानंतर एकत्र आला, 25 लोक एकत्र करता करता पाणी निघतं. एखाद्या गावात एखादी शाखा लावताना 10 कार्यकर्ते एकत्र करताना ना काय होतं ना, हे आम्हाला माहिती आहे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. अरे त्या माणसाने एवढा मोठा समाज एकत्र केला, एका आवाजावर समाज येत होतो. अरे इथं बापाची ना ऐकणारी लेकरं आज त्या दादाची ऐकायला लागलीत ना. हे समाज परिवर्तनाची नांदी आहे. प्रत्येक क्रांतीनंतर एक प्रतिक्रांती येत असते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. परिवर्तनाची चाहूल लागलेली आहे समाजाला, हे समजून घ्या. फक्त मराठा समाजच नाही, मनोज दादा 18 पगड जातीचा नेता झालेला आहे, ओबीसीचा पण नेता झालेला आहे. ट्रोलिंग कमी करा, सामाजिक एकता कायम ठेवा. मराठ्यांना आरक्षण आज ना उद्या शाश्वत मिळून जाईल. जे मिळते ते पदरात पाडून घ्या. टीका टिप्पणी करण्यापेक्षा 2 सप्टेंबरचा GR हा मराठा आरक्षण नव्याने काही मिळालं असा नाहीये. जे आरक्षण जुनं 2004च्या GRला मिळालेलं आहे, त्या आरक्षणाचं एक पाऊल पुढं पडलंय की ती कार्यपद्धती कशी असेल बाबा, त्याचं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याच्या पद्धतीचा आहे, पण तो फार संभ्रमित करणारा आहे. त्याच्यातल्या शब्दांचा जो खेळ आहे तो फार व्यापक विचाराने झालेला आहे. आणि तुम्हाला मी जी सांगितली नागपूरची मंडळी, ही मंडळी ते सगळं तुमच्यामध्ये जो संभ्रम, तुमचा संघर्ष पेटला पाहिजे ना, त्याच्याकरता त्यांनी तसा तो संभ्रमित केलाय. पण करू ना आपण त्याला रिपेअर, होईल ना, आज ना उद्या तो रिपेअर होईल. नाही झाला तर आहेच आपल्याकडे धनके आहे, आहेच ना अभ्यासक. आणि अभ्यासकांना शिव्या देऊ नका. हे बिचारी कामं करतात, ह्या बिचारांनी जनजागृती केली, या बिचारांनी तुमच्या आमच्या गावांमध्ये येऊन आरक्षण समजून सांगितलं, पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, व्याख्यानं दिले. त्याच्यामुळे अभ्यासकांना शिव्या देणं बंद करा. हा, आमच्यासारख्या स्वयंघोषित अभ्यासकांना शिव्या द्या, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आंदोलक आहे, आम्हाला गरज, आम्हाला वाटत नाही आम्ही अभ्यासक आहे, त्याच्यामुळे बिनधास्त शिव्या द्या. गावगाड्याच्या राजकारणामध्ये सामाजिक एकता टिकली पाहिजे, कायम टिकली पाहिजे, ही वास्तविकता आहे, ही समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आता मी जास्त बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की 3 GR वाचा. 2 सप्टेंबरचा जो GR दिलाय तो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला पोहोचलेला आहे. त्याच्यातले हे 10 GR आहे ना, याच्यातले 4 GR व्हॅलिडिटी, जात पडताळणी कशा पद्धतीने होती त्याची नियमावली दिली आहे. प्रमाणपत्र काढून थांबू नका. 2.5 लाख प्रमाणपत्र निघले, 8,500 प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी झाली. याचं कारण काय माहिती का, की व्हॅलिडिटीला वंशवाद जुळत नाही. आणि या 2 सप्टेंबरच्या GRनी आपले वंशवाद जोडण्याकरता जरी ती त्रिस्तरीय समिती नेमली, आपण असं सांगतो, तर ती फक्त वंशवाद जोडून द्यायचं काम करते. पण वंशवाद योग्य आहे की नाही हे तपासण्याचं काम तहसीलदारच्या आदेशाखाली एक वंशवाद समिती नेमलेली असती. ती 25 जानेवारी 2024च्या GR नुसार नेमलेली आहे, हे समजून घ्या. हे किचकट वातावरण आहे, याच्यामध्ये आपण एकामेकाची जिरवाण्यात वेळ घालू नका. समाजातली अभ्यासक मंडळी सुद्धा आपल्याला सोबत लागती. जसं मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी गरजेचे, तसे अभ्यासक बी गरजेचे आहेत. पण मनोज जरांगे पाटलाला कोणीही टार्गेट करण्याची हिंमत आज महाराष्ट्रात करू शकत नाही. तर मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या धर्तीवर, प्रामाणिकतेच्या धर्तीवर, शब्दाच्या धर्तीवर, सगळ्या ठिकाणी त्याचे पॅरामीटर्स जे होते त्याच्यावर तो माणूस 24 कॅरेट सोनं निघला आहे. ठीक आहे, स्वभाव कडक आहे, स्पष्ट वक्ता आहे, डायरेक्ट ढोबळ बोलून जातो, स्पष्टपणे 2 घोडे लावून टाकतो.
तो स्वभाव आहे, त्या स्वभावाला काही चॅलेंज नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल राग मानायचा नाही. तो आपला भाऊ आहे, आपला मोठा भाऊ आहे, समाजाचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी 2 घोडे बी लावले तर फायदा बी करू लागला ना. त्याच्यामुळे 2 घोडे खायला काही हरकत आहे का? हरकत नाही आहे. त्यांनी 2 नाही 4 घोडे लावावं. एक तर मराठा समाजाला सरसकट आरक्षणात नेऊन घालावं आणि मराठ्यांच्या पोरांना कामधंदे करा. ही लढाई फक्त आरक्षणापुरती नाही, आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे तर गांधीजी बाबा खिशात येतील, तर घर आर्थिक सक्षम होईल, हे समजून घ्या. एवढं बोलतो. आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. पण 2 सप्टेंबर 2024चा जी आर हा म्हणजे मराठ्यांना सरसकट आरक्षण नव्हे, तर तो जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धती त्याच्यात विस्तृत केली आहे. आणि जे काही आता काही लोक गैरसमज पसरवतात, छोटा मुद्दा सांगतो. शेळके आणि कुंदे जर का एका गावातले असतील, किंवा शेळके आणि तांबे एका गावातले असतील, किंवा शेळके आणि पाटील एका गावातले असतील, तर शेळकेचं कुणबी प्रमाणपत्र हे पाटलाला देऊन आम्हाला जात प्रमाणपत्र मिळेल, ही जी काही संभ्रमित अवस्था तयार झाली त्या दिवशी मुंबईच्या स्टेजवरून, तर तसं काही नाहीये. ते समजून घ्या. तो सगळे सोयऱ्याच्या अनुषंगाने जर का जे आर झाला असतं तर हा मात्र शेळके आणि तांबे, शेळकेन कुंदे, शेळकेन कावळे हे एकमेकाचे सगळे सोयरे आहेत. कुणबी व्यवहार यांच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार होतो का? तर होतो. अशा पद्धतीची त्याची एक संकल्पना एसओपी मध्ये मांडली. एसओपी मध्ये अनेक गोष्टी किचकट आहेत, त्या समजता नाकीन होईल. पण काही प्रमाणपत्र निघू द्या. या 2 सप्टेंबरच्या जी आर मध्ये जी कोणी काल परवा गोलमेज परिषदमध्ये आमच्या सोबत जी अभ्यासक मंडळी होती, त्याच्यातल्या अपवादात्मकरित्या एकाच्या व्यतिरिक्त बाकी कोणी असं म्हणलं नाही की या 2 सप्टेंबरच्या जी आर मध्ये काही नाही. ते म्हणतात की हे सरसकट आरक्षण नाहीये, ही कार्यपद्धती आहे. आणि मनोज दादा जरांगे पाटील पण आता तेच बोलतात की ही कार्यपद्धती आहे, ही सुरुवात आहे, ही शेवट नाहीये. हे समजून घ्या. आरक्षण या मुद्द्याचा शेवट करण्याकरता हैदराबाद गॅझेटचं नाव पहिल्यांदा कुठेतरी आलं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अभिनंदन आहे. पण जे कोणी अभ्यासक स्वतः सांगताय की हैदराबाद गॅझेट लागू झालं, हैदराबाद मी जबाबदारी घेतली, मी अमुक केलं तमुक केलं, त्यांना माझं सांगणं आहे, आपण मोठे आहात, लहान तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही. पण समजून घ्या, समाजाला भावनिक करून फसवणूक नाही केली पाहिजे, समाजाला वास्तव्य सांगून जागृती केली पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. काही चुकलं असेल तर आपला भावंड म्हणून मला समजून घेतलं पाहिजे. भावना व्यक्त करतोय, कोणाबद्दल दोष नाहीये. जे घडतंय ते चांगलंही घडते, वाईटही घडते. ते वाईट घडलं नाही पाहिजे, चांगलं वाढलं पाहिजे. गैरसमज संपले पाहिजे. मराठा आरक्षण समजून घेतलं पाहिजे. कायदा जी आर वाचला पाहिजे. नाही समजलं तर वकिलांकडून समजून घेतलं पाहिजे. नाही वकील असतील तर आमच्यासारखे मित्रमंडळीकडून समजून, आम्हाला नाही समजलं तर आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून समजून, आणि नाही समजलं तर जरांगे पाटलाच्या शिव्या खाल्ल्या पाहिजेत. हे समजून घ्या. कारण जरांगे पाटील तुमच्या आमच्या भविष्यासाठी लढतोय आणि त्याला साथ देणं हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपलं कर्तव्य आहे. चुका होतील, दुरुस्त होतील. आम्ही चुकतो, तुम्ही चुका. खेडेकर साहेब म्हणता आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. समजलं ना? समजून घ्या. नाही समजलं तर पुन्हा एकदा बोलूयात. फेसबुक आपल्याला काही पैसे मागत नाही, त्याच्यामुळे वारंवार फेसबुक लाईव्हवर येऊया. काही चुका असतील तर सुधारणा करून घेतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, 18 पगड जातीचा समाज एकत्र राहिला पाहिजे. जी बाणगुळं तुम्हाला आम्हाला मराठा ओबीसी राजकारणाचा वाद लावून स्वतःच्या जातीकरता ईडब्ल्यूएस आरक्षण बाजूला करून घेतलेत, हे समजून घेतलं पाहिजे. हा लढा ब्राह्मणोत्तर चळवळीचा नाहीये, हा लढा वर्णवरचा स्वतःचा आहे. जाणीवपूर्वक तुम्ही कायम शूद्रच राहा, तुम्ही अतिशूद्रच राहा. आमची लोक ग्रेट आहेत, हा जो काही विचार मांडण्याचा एक दळभद्री लोक जाणीवपूर्वक करतायत. अनेक लोक तिथं पण चांगले आहेत, अनेक लोक समाजवादी विचाराचे आहेत, अनेक लोक पुरोगामी विचाराचे आहेत. पण काही विशिष्ट सरणीची लोक, इकडची तिकडची दोन्ही पण, हे जाणीवपूर्वक हा वाद पेटला पाहिजे. या वादातून समाजामध्ये दुही निर्माण झाली पाहिजे. या वादातून राजकीय त्यांचं जे काही घ्यायचंय त्यांना ते भेटलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या आंदोलन हे काही आज नाही चालू आहे, हे गेल्या 2016 पासून तीव्र स्वरूपात, कधी हिंसक, कधी शांततेत, कधी अमर उपोषणाच्या माध्यमातून चालू राहतं. परंतु आता ज्या धनगर समाजाला एसटी आरक्षण लागत होतं, ते एसटी आरक्षणाचा मुद्दा दिला हाकेने सोडून, आणि चालला जेसीबीचे फुलं अंगावर घेत, जरांगीची कॉपी करत, शड्डू ठोकत. त्या हाकेला माझं सांगणं, अरे हाके, धनगर आणि धनगरातलं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण घेऊन दाखव ना बाबा. मनोज दादा जरांगे तुझ्या खांद्याला खांदा लावून येईन ना आमच्या धनगर बांधवाला आरक्षण द्यायला. पण साला गोपीचंद पडळकरनी बिरोबाची शपथ खाल्ली, आमदार झाला. बिरोबाची शपथ गेली पाण्यात. आमचे महादेव जानकर, भोये बाबडे महादेव बिचारे महाराष्ट्रभर आरक्षण समजून सांगत फिरले, त्यांना आमदारकीन राज्यमंत्रीपद दिलं. आता महादेव जानकर गायब, आता गोपीचंद पडळकर साहेब. आता हाकेला वाटतं मला आमदारकी 100% मिळाली पाहिजे हाके साहेबाला आमदारकी. याच्याबद्दल दुमत नाही, कारण तो माणूस समाजासाठी लढण्याची हिंमत करतोय. पण पेड वर्कर नसावा, लक्षात ठेवा. पेड वर्कर
मनोज जरांगे पाटलासारखा दिलदार आणि प्रामाणिक निघला ना, त्याला पण आमदारकी, काय प्रॉब्लेम नाही. 288 मध्ये अजून एक, काय हरकत आहे? काही दुःख नाही का आपलं मराठ्यांचं? लक्ष्मण हाके तुम्ही मंत्री व्हा, पण मंत्री झाल्यावर माज दाखवू नका. सगळा समाज तुमचा आमचा आहे. अरे गावागावड्यामध्ये सले आम्ही 18 पगड जातीची लोक एकत्र राहतो. अरे आत्ताच एक कुठंतरी 20 वर्षापूर्वी पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या तरुणाला शिव फुले शाहू आंबेडकर कळालं. अरे 20-25 वर्षापूर्वी मराठ्यांच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो राहत नव्हते. ही परिस्थिती होती मित्रांनो. आज कुठेतरी बाबासाहेब मराठ्याच्या पोरांना आणि दलितांच्या पोरांना शिवाजी महाराज समजले. हा सगळा गावगाड्याचा एकोपा कायम टिकवा. आरक्षण मिळेल त्यासाठी लढणारी अनेक लोक आहेत. गावगाड्यातली सामाजिक एकता टिकली पाहिजे. त्याच्यानेच रयतेचा धर्म, महाराष्ट्र धर्म, स्वराज्य धर्म आणि माणुसकीचा मानवतावादी धर्म टिकेल. एवढं बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.